5:30 आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 आजच्या व्याख्यानाचा विषय थोडा हटके आणि खास आहे, त्यामुळे श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर. मी वक्ते आहे श्री भरवे साहेब माधवराव वसंत भरवे. वास्तव्य त्यांचं गिरगावात असतं आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा तर मुळात पहिल्यांदा भारत चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचं आपण स्वागत करतो. सामाजिक जाणीवेतून ते करीत असलेल्या कार्यास आमच्या संघाचा सलाम. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिक्षण त्यांचं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि त्यांचा कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत प्रशिक्षण प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत आणि 2005 पासून गुजरात सीमेवरील तवासरी येथील विश्व हिंदू परिषदेचा पहिला प्रकल्प वनवासी छात्रावास प्रकल्पाचा कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. तसेच सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अर्थात भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे सहकार्यवाह. त्यांच्या व्याख्यानात त्याबद्दल थोडीशी माहिती देतीलच. सहकार्यवाह म्हणजे भोसला मिलिटरी स्कूल त्याच्याशी यांचा काय संबंध आहे त्याबद्दल ते तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर ते राष्ट्रीय कीर्तनकार त्यांची कीर्तन वगैरे झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे आपला जो 22 जानेवारी 2024 अयोध्येला जो राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर त्यावेळेस गिरगावात मोठा जल्लोष झाला होता, मोठा उत्साह झाला होता आणि त्यावेळेस त्या सोहळ्यामध्ये जवळजवळ 4,000 लोक असे मॉब तिथं होता बसले होते. लोक रस्त्यावरच खुर्च्या ठेवल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचं व्याख्यान तिथं दिलं होतं. आणि ही गोष्ट माझ्या बहिणीने मला सांगितली गिरगावात राहणाऱ्या. त्यामुळे मी विचार केला की अशा व्यक्तीला आपल्याकडे बोलवायला पाहिजे आणि आपण असे कार्यक्रम बराच वेळा बाहेरून वक्ते बोलवून करत असतो. त्यामुळे आणि कार्यकारिणीमध्ये हा विषय मांडल्यानंतर मार्चमध्ये मागच्या महिन्यात आपण त्यांना बोलवणार होतो, पण त्यांना व्यस्त शेड्यूल असल्यामुळे वेळ मिळाला नाही आणि मग आजचा कार्यक्रम आपण ठरवला. तर आपले कार्यवाह गवळी यांना मी सांगतो स्वागत करावं. आजचा विषय आहे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर आणि आपल्याला वकील आपले माधवराव करतो यांचं स्वागत करतो. त्यांना माधवराव पूर्वी त्यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्प उठे विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात करावी.
सर्वप्रथम आपणा सर्वांना नमस्कार. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये राम जन्मभूमी हा विषय ठेवायचा आहे. झरकन आपण सगळे मागे गेले साल 1990, 91, 92 अयोध्येची कार सेवा, मुंबईत झालेल्या महाभयानक दंगली, आपल्या सगळ्यांनी तो काळ अनुभवलेला आहे, बघितलेला आहे. या विषयातली बरीच भाषणं अशा लोकांपुढे होतात की ज्यांनी हे बघितलेलं नाही, त्यांना हे माहिती नाही. पण आपण सगळेजण आपल्या सुदैवाने या घटनेचे साक्षीदार बनलो. माझं आयुष्यातलं भाग्य, कीर्तनकार आहे मी, आणि त्यामुळे बुवांनी असं सांगायचं असतं की नरदेह मिळालाय, तर त्या नरदेहाचं भाग्य जे लाभलंय 84 लक्ष योनी फिरून आल्यावर, तर काय साध्य असलं पाहिजे. तर याच देहामध्ये विवेकाची जाण परमेश्वरांनी आपल्याला दिलेली आहे. माणूस विचार करू शकतो, आणि त्यामुळे याच देहामध्ये आपल्याला त्या परमेश्वराला शोधायचं आहे. कारण दुसऱ्या देहामध्ये, दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये ते शक्य नाही. मनुष्य जन्मामध्येच तुम्ही देवापर्यंत जाऊन पोहोचता. आणि म्हणून याची देही याची डोळा 6 डिसेंबर 1992 या दिवशी, गीता जयंतीच्या तिथीने, त्या दिवशी अयोध्येत मी होतो, हे माझ्या आयुष्याचं परम भाग्य म्हणायला हरकत नाही. जन्माला आल्याचं सार्थक एका अर्थाने त्या दिवशी झालं. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपण सगळेजण सुदैवाने साक्षीदार आहात. त्यामुळे नक्की काय घडलं वगैरे हे काही वर्णन करून सांगण्याची गरज नाही. पण ते आंदोलन मुळामध्ये का केलं गेलं, त्याच्या मागची प्रेरणा काय, त्याच्या मागची संकल्पना काय होती, तर आपण बघतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे 6 सोनेरी पानं पुस्तक लिहिलेलं आहे, आपण सगळ्यांनी वाचलं असेल. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर एका खूप मोठ्या नेत्यांनी असं विधान केलं की हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे आणि हिंदू कायम मार खात आलेला आहे. वयाच्या 60व्या वर्षी या नरशार्दूलांनी हे पुस्तक लिहिलं, 6 सोनेरी पाने, आणि त्या विधानाला उत्तर दिलं. आणि मग त्या पुस्तकात विवेचनात सावरकर म्हणतात की 6 आक्रमणं झाली आमच्या देशावर. ग्रीक, क्षक, हुण, कुशाण, मुस्लिम आणि ख्रिश्चन. आणि मोठं पुस्तक आहे. सावरकर अखेर त्याच्या विवेचनात म्हणतात की या 6ही आक्रमकांना परतावून लावत हिंदू म्हणूनच या भूमीमध्ये राहिलेला आहे. मग पहिलं आक्रमण ग्रीकांचं असेल, जगत जेता म्हणून तो आला, पण पंजाब सिंधच्या पुढे काही येऊ शकला नाही. त्याला असं काही पोरस आणि त्या राजांनी सपाटून मार दिला सिंधमध्ये की मायभूमीला तो जिवंत जाऊन पोहोचला नाही. सिकंदर जगत जेता भारताला जिंकू शकला नाही. मग शक, हुण, कुशाण या रानटी टोळ्यांची आक्रमण झाली देशावर. कारण आपला देश समृद्ध होता. जगाच्या 40% व्यापार हा फक्त भारत करत होता, आणि ही फार नाही 1818च्या आधीचा कालखंडापर्यंत ही स्थिती होती. आणि त्यामुळे भारतात संपत्ती होती, भारतात ज्ञान होतं. त्यामुळे जसे ज्ञान घ्यायला तक्षशिला नालंदामध्ये जगभरातून विद्यार्थी येत होते, तसे संपत्ती लुटायलाही लुटारू येत होते. असे हे शक, हुण, कुशाण आज ह्या जाती जगामध्ये शिल्लक नाही. सावरकर लिहितात, आमची हिंदूंची पाचन शक्ती एवढी तीव्र आहे की या तिन्ही जमातींना आम्ही पचवून टाकलं खाऊन. मग शकारी विक्रमादित्य असतील, यशोधर्मा असेल,
शककर्ता, शालिवाहन असेल, या सगळ्यांनी या रानटी टोळ्यांचा बिमोड केला. मध्य भारतापर्यंत ते येऊन पोहोचलेले आहेत. याच्यानंतर जे आक्रमण 5वं झालं ते मुसलमानांचं झालं, जे स्थिरावलं देशामध्ये. हे फक्त लुटण्यासाठी नव्हतं, तर त्याच्याबरोबर धर्मांतरण आणि स्त्रीकडे वाईट नजर. या देशाला दारुले इस्लाम बनवीन अशी प्रतिज्ञा घेऊन निघालेला औरंगजेब, त्याचं थडगं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये उभं केलं. सावरकर लिहितात, इस्लामचा सुद्धा महाराष्ट्राने किंबहुना भारताने पराभव केला. आपण हिंदू म्हणून अजूनही जिवंत आहोत. या 5ही आक्रमणांचा अभ्यास करून ब्रिटिश भारतात आलेले होते. अशी कुठली शक्ती आहे की हा देश कधी पराजित होऊ शकत नाही. काय केलं पाहिजे या देशावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर? आणि मग ते मॅकॉलेचं पत्र, खरं खोटं बाजूला ठेवूया, त्यातली ती ओळ महत्वाची आहे की या देशावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर आपल्याला इथे ब्लॅक ब्रिटिश तयार केले पाहिजे. हा त्याचा शब्द आहे. जे वर्णानी ब्लॅक, काळे असतील, पण आतून मात्र ते पूर्ण आंग्र जाळलेले असतील. आणि मग आपल्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणावर बंदी आणली गेली, आपल्या धाक्याच्या मलमलीवर बंदी आणली गेली, आपल्या गुरुकुल शाळांवर बंदी आणली गेली, ब्रिटिशांची शिक्षण पद्धती आली. साहेबाचा पोर मोठा आकली रे, बिन बैलाची गाडी कशी ढकली रे. आपल्याला भारतीयांना आश्चर्य वाटायला लागलं की जिथे रामायणामध्ये विमानांचे उल्लेख आहेत, जगाला आजही शक्य नाही असं आपल्या विज्ञानात असणाऱ्या आपल्या देशाला पुराणातली वांगी वाटतील अशा आपल्या परंपरेबद्दल इतकं वाईट मत ब्रिटिश शिक्षणाने आपल्या पिढीच्या पिढीचं घडवलं. हे त्यांनी ठरवून केलं, कारण ह्या देशावर त्यांना राज्य करायचं होतं. पण मग लोकमान्य टिळक उभे राहिले, क्रांतिकारक उभे राहिले, महात्मा गांधी उभे राहिले. ब्रिटिशांचा सुद्धा आपण 15 ऑगस्ट 47 या दिवशी पराभव करून खंडित स्वरूपात का होईना पण आपल्या देशाला स्वतंत्र केलं. सावरकर हा अख्खा उहापोह 6 सोनेरी पानं या पुस्तकात करतात. याच्यानंतर लगेच भारतीय संसदेने कायदा करून कॅबिनेटच्या बैठकीतला निर्णय आहे की सोरटी सोमनाथाच्या जागेवर असलेल्या ज्या काही मजारी आणि बांधकाम आहेत ती बुलडोझर लावून पाडून तिथे पुन्हा एकदा सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचे कॅबिनेट मिनिस्टर भारतीय विद्याभवनचे संस्थापक कन्हैयालाल मुंशी यांनी संसदेमध्ये असं विधान केलं. ते त्यांचं वाक्य आहे, इट इज अ जस्टिस गिवन टू हिस्ट्री ऑफ इंडिया. काय भारताचा इतिहास? आक्रमक येतात, मंदिरं पाडतात, मूर्त्या फोडतात, त्या मशिदींच्या पायामध्ये घालतात आणि हिंदू फक्त बघत राहतो. हा जो इतिहास भारताचा दुर्दैवी होता, पराक्रमी भारताचा दुर्दैवी इतिहास होता, ज्यांनी सगळ्या आक्रमकांना परतावून लावलं. इट इज अ जस्टिस गिवन टू हिस्ट्री ऑफ इंडिया. हे कन्हैयालाल मुंशींचे भारताच्या संसदेतले शब्द आहेत. ज्या तिथीला, ज्या वेळेला खिलजीने सोमनाथावर हातोडा मारला होता, त्याच तिथीला जुनागड नरेशांच्या हस्ते सोमनाथाचा जीर्णोद्धार करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद नेहरूंचा विरोध डावलून त्या कार्यक्रमाला हजर होते. स्वाभाविकपणे इतरही जी स्थानं होती तीही अशी मुक्त झाली पाहिजेत अशी कल्पना, अशी अपेक्षा होती. आणि मग त्यातून हा सगळा राम जन्मभूमीचा विषय पुढे आलेला आहे. त्याला महत्वाचं कारण घडलं ते म्हणजे मीनाक्षीपुरमची घटना. केरळमध्ये एकाच दिवशी एका गावातल्या 3000 हिंदूंनी मुसलमान धर्माचा स्वीकार केला. म्हणजे इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानांनाही विचार करायला लावणारी गोष्ट होती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना काय वाटलं हे वेगळं सांगायला नको. एकंदरच देशभरामध्ये याच्यावर चिंता व्यक्त केली गेली. आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या अन्य संघटना, देशातले संत
या सगळ्यांनी विचार करून एकात्मता यात्रांचं आयोजन 1980 साली करण्यात आलं. गंगा माता, भारत माता संपूर्ण देशभरातून 4 रथ निघाले आणि सबंध देशाची परिक्रमा करून हिंदूंमध्ये हे जागरण करण्यात आलं की तुमच्याच देशात स्वतंत्र झाल्यानंतरही आजही धर्मांतरण होत आहे. आणि मग ह्याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या सुपीक डोक्यातून अतिशय अद्वितीय अशी कल्पना निघाली. त्यांनी ही प्रथम कल्पना मांडली की आपण मंदिर मुक्ती अभियान केलं पाहिजे. आणि मग त्याला धरून देशभरातल्या संतांशी याच्यावर चर्चा करण्यात आली आणि 1982 साली दिल्लीमध्ये विज्ञान भवनात पहिली धर्मसंसद भरवली गेली. असं म्हणतात शालिवाहनानंतर 1200 वर्षांनी आपल्या देशातल्या सगळ्या विविध पंथांचे, मठांचे धर्माचार्य पहिल्यांदा दिल्लीत एकत्रित आले आणि त्या धर्मसंसदेमध्ये हा निर्णय करण्यात आला की मंदिर मुक्ती अभियान देशभर राबवण्यात येईल. विश्व हिंदू परिषद याचं नेतृत्व करेल आणि पहिलं मंदिर ह्याच्यासाठी निवडण्यात आलं ते म्हणजे अयोध्येची जन्मभूमी. एकदा अशोकजी सिंघलांना विचारलं होतं की तुम्ही अयोध्या का निवडली, तेव्हा अशोकजी म्हणाले की जे सगळ्यात कठीण होतं ते पहिलं आपण केलं, पुढले 2 विषय सोपे आहेत. आणि मग अयोध्येची निवड करण्यात आली. हिंदू गमतीत म्हणतो ना आपण की हिंदू हा झोपलेला असतो. कुंभकर्णाला मारल्यानंतर निद्रा देवी त्याच्यातली बाहेर आली, गमतीत कीर्तनात आम्ही म्हणतो. आणि मग आता मी कुठे जाऊ, मग ती देवाने सांगितलं तू हिंदू समाजामध्ये जा, तो निद्रिस्त असतो. जाग करायला लागतं समाजाला. आपल्यालाच माहिती नाही आपल्याकडे धर्मांतरण होतात. इथून 100 किलोमीटरवर तलासरी आहे जिथे मी काम करतो. 67 साली आपला प्रकल्प तिकडे विश्व हिंदू परिषदेचा सुरू झाला. माधवराव काणे कल्याणचे नगराध्यक्ष, ते पद सोडून ते तलासरीत गेले, आयुष्यभर तिथे खपले. माधवरावांचं विधान आहे त्या याच्यातलं की मी जेव्हा तलासरीत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं इथल्या वनवासी समाजाला राम माहिती आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी माहिती, मधलं काहीच माहिती नाहीये. याचा अर्थ असा आहे रामायणानंतर ते इंदिरा गांधी पर्यंत तुमच्या आमच्यापैकी हिंदू कधी तिथे जाऊनच पोहोचला नाही. ख्रिश्चन मिशनरी जाऊन पोहोचले, त्यांनी शाळा काढल्या, त्यांनी हॉस्पिटल्स काढली. या 82च्या धर्मसंसदेत एका नागा साधूने विचारलं, नागालँड अख्खा बाटून ख्रिश्चन झाला, 99% नागालँड आज ख्रिश्चन आहे, अर्जुनाचे वंशज असे मानणारा नागालँड. त्या नागा साधूने विचारलं तुमच्यापैकी कोण आलं होतं नागालँड मध्ये गेल्या 200 वर्षात. एकही हिंदू धर्माचार्य अरुणाचल मध्ये पोहोचला नाही, नागालँड मध्ये पोहोचला नाही. मग धर्मांतरण झालं, हिंदू टक्का खाली गेला, तो देश तुटायला सुरुवात झाली देशापासून. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्याचा गंभीर विचार करून राम जन्मभूमी मुक्ती अभियानाचा पांचजन्य शंख फुंकण्यात आला. देशभरामध्ये जागरण करायचं हे लक्षात आलं. आणि मग आपण बघतो साध्वी ऋतंबरा असतील, आचार्य धर्मेंद्रजी असतील, साध्वी शिवा सरस्वती असतील, भूतपूर्व शंकराचार्य सत्यमित्रानंद गिरीजी महाराज असतील. आपल्याला वाटतं ही मंडळी जहाल बोलतात, रस्त्यावरच्या सभांमध्ये येऊन बोलतात, पण या मंडळींना जवळून बघितल्यावर कळतं त्यांचं तेज काय, त्यांची आध्यात्मिक शक्ती किती आहे, त्याचे अनुभव घेता आले सुदैवाने आम्हाला. आणि मग राम जन्मभूमी अभियानाचा एक एक टप्पा पुढे पुढे सुरू करण्यात आला. सर्वप्रथम 85 साली बिहार आणि उत्तर प्रदेश ज्या भागामध्ये होतं तिथेच जागरण करायला सुरुवात झाली. आज जे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्यवाह चंपतरायजी यांची योजना तिथे 92 सालाच्या आधी म्हणजे जवळजवळ 85 साली त्यांना तिथे पूर्णवेळ प्रचारक म्हणून पाठवण्यात आलं. अयोध्या आणि आसपासच्या परिसरामध्ये जागृती करण्यात आली की ही आपली जागा आहे. तिथे आज बाबरी ढाचा उभा आहे, ते रामाचं जन्मस्थान आहे. 1949 पासून तिथे कोर्टात खटला चालू आहे, राम तिथे प्रकट झालेले आहेत. याच्यासाठी आपल्याला लढा द्यायला लागेल.
85 साली राम जानकी रथयात्रा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काढण्यात आल्या. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काँग्रेस सरकारने सांगितलं यांनी दंगे होतील, आम्ही काही संरक्षण देणार नाही. मग हिंदू युवक पुढे आला, बजरंग दलाची स्थापना झाली, आमच्या यात्रांचं आम्ही संरक्षण करू. काळ पुढे जात होता, या आंदोलनाला गती देण्यात आली आणि मग रामशिला पूजनाचे कार्यक्रम सगळीकडे झाले. तुमच्यापैकी काही जणांच्या स्मरणात असेल, डोक्यावरती शिला घेऊन प्रत्येक गावागावातून अयोध्येला रामशिला पूजन करून पाठवायची. 3 लाख शिला अयोध्येमध्ये पोहोचवण्यात आल्या. इतके विलक्षण अनुभव आहेत. माझ्यासारखा त्यावेळेला माझं वय 21 होतं, 90-91 साली. माझ्यासारखे तरुण या अभियानात जोडले गेले, या संस्थांमध्ये जोडले गेले. याचं कारण राम जन्मभूमी अभियान आहे. आमच्या गिरगावातल्या वाडीत तो रामशिला पूजनाचा कार्यक्रम आम्ही केला. ती शिला अयोध्येला पाठवली गेली आणि मग ह्याच्यामध्ये पहिल्या कारसेवेची घोषणा झाली. मुलायम सिंगांचं राज्य होतं उत्तर प्रदेशामध्ये. परिंदा भी पर नहीं मार सकता. आणि देशभरातून कारसेवक अयोध्येला रवाना झाले. नोकऱ्या सोडून कारसेवक अयोध्येला गेले होते. काय होईल हे माहिती नव्हतं, तरी कारसेवक अयोध्येला गेले होते. एवढे विलक्षण अनुभव आहेत त्या पहिल्या कारसेवेतल्या लोकांचे. कारण त्यांच्या गाड्या आधीच थांबवल्या. काही गाड्या झाशीला थांबवल्या, काही गाड्या भोपाळला, मध्य प्रदेशातच थांबवण्यात आल्या. मग चालत चालत हे लोक निघालेत. 21 दिवस लोक चाललेले आहेत, पण 30 ऑक्टोबरला अयोध्येमध्ये पोहोचायचं. आणि सगळीकडे बंदी घातलेली होती, गाड्या बंद, सगळे तुरुंग भरलेले होते, सगळ्या शाळा म्हणजे तुरुंग झालेले होते. पण अख्खा उत्तर प्रदेश रामाच्या बाजूचा होता. अनुभव त्यांचे एवढे विलक्षण आहेत. रात्री लोक चालायचे, दिवसा घरांमध्ये लपून ठेवायचे स्थानिक लोक. ज्या महिला पदर ओढून असायच्या त्यांच्या घरात ही मंडळी कोण कुठल्या देशातनं आलेला आहे माहिती नाही. अशा घरांमध्ये लोकांनी त्यांना जपलं, त्यांचे पाय चेपले, त्यांना औषधं दिली आणि रात्री ठिकठिकाणी नेऊन सोडलं. 30 ऑक्टोबरला एका साधूच्या हातात ती बस मिळाली. त्याला गाडी म्हणजे बस चालवता येत होती, त्यांनी ती चालू केली. पोलीस बॅरिकेड तोडून तो आत घुसला. त्या बसमध्ये काही कारसेवक चढले आणि सगळी तोडफोड बांधलेले बॅरिकेड्स तोडून ती बस त्या ढाच्याच्या आत त्यांनी घुसवली. लोक धावत वर गेले. रामकुमार कोठारे आणि शरद कुमार कोठारेंनी अयोध्येच्या त्या घुमटांवर भगवा ध्वज फडकवला. आपल्या मुंबईतल्या मोहन बनेने त्याचा फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी तो फोटो सगळ्या पेपरमध्ये झळकला. त्या घुमटांवर भगवा लावून हिंदूंनी आपली कार सेवा यशस्वी केली. स्वाभाविकपणे संताप झाला हिंदू विरोधी शक्तींमध्ये. 2 नोव्हेंबरला शरद कुमार कोठारी, रामकुमार कोठारीला ते लपले होते त्या घरातून शोधून काढून रस्त्यावर गोळ्या घालून ठार मारण्यात. प्रेतच्या प्रेत शरयूमध्ये टाकलेली आहेत. किती जणांना मुलायम सिंग सरकारने मारलं याचा हिशोब नाही. पण त्या घटनेने हिंदू समाजामध्ये जे चैतन्य आलं की 350-400 वर्षाचा हा कलंक आपल्या हृदयावरनं, आपल्या छाताडावरनं आपण ध्वस्त केला पाहिजे. राम जन्मभूमी अभियान भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आणलं. अडवाणींची रथयात्रा झाली आणि लक्षात घ्या देशाच्या राजकीय केंद्रामध्ये सुद्धा या अभियानामुळे, या विषयामुळे बदल व्हायला सुरुवात झाली. त्याचा राजकीय फायदा कोणा झाला हा विषय बाजूला ठेवूया. आजच्या आपल्या विषयामध्ये आपल्याला कळेल हिंदू म्हणून आपल्याला त्याचा किती फायदा झालेला. मग त्याच्यानंतर पुन्हा अभियान झालं. खूप मोठी हिंसा मुलायम सिंगांनी केली म्हणून थोडंसं थांबवलं हे अभियान. अयोध्येमध्ये त्याच्यानंतरच्या दिवाळीला कोणी दिवाळी केली नाही एवढी हिंसा अयोध्येने त्या दिवशी पाहिलेली होती. मग राम पादुका पूजनाचे कार्यक्रम झाले, राम सेतूच्या दगडाच्या पूजनाचे कार्यक्रम झाले. थट्टाई झाली, काय तुम्ही सारखं राम राम करताय, राम राम करताय.
पण लक्षात घ्या, हिंदू समाजाला जागं करणं हे सोपं काम नाहीये. 1000 वर्षाची गुलामी जी आपल्या नसानसामध्ये भिनलेली आहे, आपल्याला वाटतच नाही की माझ्या रामाच्या जन्मस्थानावर कुणीतरी येऊन तोडून फोडून त्याच्या शक्ल करून तिथे स्वतःच काहीतरी स्थान उभारलेलं आहे. ज्या महादेवाच्या नावाने आपण पूजन करतो तो काशी विश्वनाथ त्या जागेवर नाहीये. अहल्याबाईंनी बाजूला बांधलेल्या मंदिरात तो विराजित आहे. भगवान गोपाल कृष्णाला शिरावर घेऊन नाचतो, त्याचं जन्मस्थान मुक्त नाही. तिथे तर अर्धी मशीद आणि अर्ध आपलं मंदिर आहे. ही हिंदूची स्थिती आहे आणि म्हणून त्याला जाग करण्यासाठी सदैव कार्यक्रमांची रचना लागते. ती केली गेली आणि या मालिकेमध्ये दुसऱ्या कारसेवेची घोषणा झाली. 6 डिसेंबर 1992 अशी तिथी गीता जयंतीची की ज्या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला तस्मात युद्धस्व भारत हा उपदेश दिला. गांडीवम स्त्रंसते हस्तात, सगळं मी अंगातली ताकद केलेली आहे, काही कळत नाही अशा अर्जुनाला आजच व्हॉट्सअपवर तो मेसेज आलाय गमतीशीर की जागं व्हायला वेळ लागतो. भगवंताला सुद्धा 18 अध्याय आणि 700 श्लोक सांगायला लागले, मग अर्जुनाला जाग आलेली होती. तेव्हा मतदान करा, 100% हिंदू विचारासाठी मतदान करा. 6 डिसेंबर 1992 अयोध्येमध्ये 3-3.5 लाख कारसेवक एकत्र आलेले होते. उत्तर प्रदेशात कल्याण सिंगांचं सरकार होतं, भारतीय जनता पक्षाचं, आणि कल्याण सिंगांनी सांगितलं होतं कि मैं कारसेवकों के ऊपर गोली नहीं चलाऊंगा. 6 डिसेंबरला कोर्टामध्ये निकाल येणार होता. जी 1949 पासूनची केस चालू आहे, रामलला विराजमान, जिचा निर्णय नंतर लागला 2019 साली. काय खटल्यात त्या तोपर्यंत खटल्यात जमीन कोणी विकत घेतली, यांनी विकत घेतली करत करत 6 डिसेंबरला काय स्थिती होती 1992 ला, ती सगळी जमीन विश्व हिंदू परिषदेने म्हणजे राम जन्मभूमी न्यासाने विकत घेतलेली होती. त्यातलं 2.5 एकरचं क्षेत्र हे जेव्हा शिलापूजन झालं, राजीव गांधींचं सरकार होतं, तेव्हा एवढा दबाव आला हिंदू मताचा की राजीव गांधींच्या सरकारने बूटा सिंगनी सांगितलं, गृहमंत्री होते ते, की सगळं क्षेत्र विवादास्पद आहे त्या 2.5 एकरातलं, पण जिथे शिलान्यास जिथे होतोय ना ती जागा विवादास्पद नाही, म्हणून तिथे आम्ही शिलान्यास करायला परवानगी देतो. म्हणजे अख्खा 2.5 एकर विवादास्पद आहे, तिथे काही करायचं नाही, पण त्या 2.5 एकरात जी एक जागा आहे जिथे शिलान्यास होतोय राम कुमार चौपालांच्या हस्ते, दलित बांधवाच्या हस्ते राम जन्मभूमीचा, ती जागा विवादास्पद नाही. आणि मग 6 डिसेंबरला देशभरातून तिथे कारसेवक आलेले आहेत. 3.5 लाख लोक, त्यांचे वेगवेगळे कॅम्प्स आहेत. आपल्या महाराष्ट्राचा कॅम्प हा शरयूच्या तीरावर होता, जवळजवळ 2.5 किलोमीटर लांब होतो आम्ही राम जन्मभूमी पासून. पण सगळ्या अयोध्येमध्ये जवळजवळ काही हजार लाऊडस्पीकर एकमेकाला कनेक्ट करून जोडलेले होते आणि जन्मभूमीवर काय चाललंय हे सगळ्या अयोध्येत सगळ्या कॅम्प मध्ये ऐकू येत होते. 6 डिसेंबरला निर्णय लागणार होता की ही जी जागा विवादास्पद जागा आहे 2.5 एकराची, ती मालक असलेल्या विश्व हिंदू परिषदेला द्यायची की उत्तर प्रदेश सरकारला द्यायची. दोन्ही बाजूनी निकाल लागला असता तरी तो निकाल हिंदूंच्याच बाजूचा लागला असता, कारण उत्तर प्रदेशात कल्याण सिंगांचं सरकार होतं, त्यांनी आधीच जाहीर केलं होतं जर सरकार, कारण जागेवर राज्य सरकारचा अधिकार असतो, केंद्र सरकारचा नसतो, त्यामुळे जर राज्य सरकारला जागा मिळाली तर ती मी राम जन्मभूमी न्यासाला देईन, जर विश्व हिंदू परिषदेला किंवा न्यासाला मिळाली तर त्यांचीच जागा आहे. कुठलाही निकाल लागला असता तरी तो राम जन्मभूमीच्याच बाजूला लागला असता. आणि म्हणून अशी कारसेवा ठरली होती की शरयूमध्ये जायचं, पाणी घ्यायचं, मूठभर वाळू घ्यायची आणि काम प्रतिकात्मक स्वरूपात, आता आपण कामाला सुरुवात करणार म्हणून तिथे वाळू घालायची, त्याच्यावर पाणी ओतायचं, एवढीच कारसेवा ठरलेली होती. पुन्हा 6 डिसेंबर 92च्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला
त्यांनी पुढली तारीख दिली. विचार करा, 3.5 लाख लोक तिकडे या अपेक्षेने आलेले होते की आज याचा निर्णय लागेल, सोक्ष मोक्ष होईल. आणि मग काय झालं त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. मी निवडलेल्या 500 जणांमध्ये होतो, मी सांगू शकतो, मी गणवेशामध्ये होतो आणि लोकांचं नियंत्रण करण्याचं काम आमच्याकडे होतं. बेभान, दुसरा शब्द नाही. लोक जे मिळेल ते घेऊन त्या वास्तूमध्ये धावत सुटलेले होते. टेम्पररी टेलिफोन बूथ उभे केलेले होते. ते अख्खे खांबच्या खांब उचकटून लोक निघालेले होते. बस आज ढाचा शिल्लक ठेवायचा नाही. साधारण 2-2:15च्या सुमारास 3 घुमट होते. पहिला घुमट खाली पडला. 4:30 पर्यंत तिसरा घुमट खाली पडून पूर्ण 450 वर्षाची इमारत 4 तासामध्ये खाली होणं हे सोपं काम नाहीये. तिथे रामाची आणि हनुमंताचीच ताकद लागलेली असणार. त्यामुळेच हे अकल्पनीय कृत्य त्या दिवशी तिथे शक्य झालं. पण लक्षात घ्या, इथेच थांबायचं नव्हतं. काही करून तिथे पुन्हा रामललाला विराजमान करायचं होतं, कारण तो तिथे होता. मूळ खटला हाच होता. 49 साली अबुल बक्ष नावाचा मुसलमान हवालदार तिथे सुरक्षेसाठी होता. राम जन्मस्थानावर फक्त पुजारी जाऊन पूजा करत होता. केंद्रातल्या आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस सरकारने नेहरूंच्या सांगण्यावरनं जगाच्या चालनकर्त्या रामाला बंदिवासात कुलपाट ठेवलेलं होतं. फक्त पुजारी जात होता, तुम्हाला पूजेचा अधिकार नव्हता. 49 साली अचानक ती मूर्ती पितळ्याची जी आहे ती तिथे प्रकट झालेली होती. आता ती कशी प्रकट झाली वगैरे सुज्ञात आपण सांगायला नको. ती झाली तिथे प्रकट, याच्यात सगळं काही आहे. आणि ज्याच्यामुळे आज तिथे रामलला विराजमान आहे. लोकांचा कुठल्याही प्रकारे स्वतःवर ताबा नव्हत्या. मुली धावत होत्या, स्त्रिया धावत होत्या. आज तो ढाचा शिल्लक ठेवायचा नाही. अभूतपूर्व दृश्य होतं. आजही माझ्या अंगावर काटा होतो. मी जे पहिलं वाक्य म्हटलं ना, जन्माला येण्याचं सार्थक त्या दिवशी होतं. संघ शक्ती कलयुगे म्हणतात. संघ शक्तीचा अवतार काय असतो हा त्या दिवशी बघता आला. तिथून अडवाणी सांगत होते, साध्वी ऋतंबरा सांगत होत्या, उमा भारती सांगत होत्या, थांबा, हे आपल्याला करायचं नाहीये. पण लोकांची ऐकण्याची स्थिती नव्हती. आम्ही सगळे संध्याकाळी जेव्हा परत यायला निघालो, 2.5 किलोमीटर दूर कॅम्प होता. अयोध्येतलं दृश्य अवर्णनीय होतं. सगळ्या अयोध्येमध्ये पणत्या लावलेल्या होत्या, कारण पहिल्या कारसेवेनंतर अयोध्येमध्ये त्यांनी दिवाळी साजरी केली नव्हती. अयोध्येमधल्या घरातला स्वयंपाक, हॉटेलातला स्वयंपाक रस्त्यावर होता. आज कारसेवकांना सगळं फुकट. आमच्या पिढ्यानपिढ्या जे आम्ही ऐकतोय, जे हे परकीय दास्याचं चित्र जे आम्ही बघतोय, आज तुम्ही येऊन त्यातून आम्हाला मुक्त केलेलं आहे. लोक खांद्यावर घेऊन नाचत होते, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. 6 डिसेंबरची थंडी होती. रात्री 2:30 वाजता जन्मभूमीवरनं लाऊडस्पीकरवरनं कॉल आला की जेवढे पुरुष आहेत त्या सगळ्यांनी तडक मंदिर परिसर राम जन्मभूमीकडे धावत यायचंय. का तर कदाचित आर्मी येण्याची शक्यता आहे. आणि जर तिथून आपल्याला हलवलं तर अजून मंदिर बांधून झालेलं नाहीये. विचार करा, ते 450 वर्षाचा ढाचा साफसूफ करून तिथे व्यवस्थित जागा करून मग त्या स्थानावर पुन्हा विधिवत रामरायाची स्थापना करायची. आणि त्यामुळे रात्री 2:30 वाजता 35,000च्या महाराष्ट्राच्या कॅम्प मधले अर्ध्याहून जास्त असलेले पुरुष धावत गेले आणि रात्रभर सगळ्या कॅम्पचं गार्डिंग महिलांनी हातामध्ये तलवारी घेऊन केला. आम्ही काही पुरुष फक्त तिकडे व्यवस्थेसाठी दगड जमा करून ठेवले. ते हल्ला होण्याची शक्यता होती, काही होऊ शकतं. अखेर 8 डिसेंबरला शेवटी आम्ही अयोध्येतून निघालो. त्यावेळेला जे दृश्य दिसलं, त्या टेकाडावर सगळीकडे CRPF आणि आर्मीचे लोक होते. आम्ही रस्त्याने जात होतो. लांबवर एका ताडपत्रीचं बांबूचं बांधलेलं एक छोटीशी झोपडी वजा
स्ट्रक्चर होतं ज्याच्यामध्ये रामलला आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं आणि हे सगळे सैन्य दलातले आपले सैनिक चपला काढून बूट काढून त्याचं जाऊन दर्शन घेऊन जय श्रीरामचा जयघोष करत होते. आम्ही मुंबईत परत आलो आणि मुंबईतल्या दंगलींचं स्वरूप आपण सगळ्यांनी बघितलं. 6 डिसेंबरच्या घटनेने हिंदू समाजामध्ये काय बदल केला? मुंबईत अनेक दंगली झालेल्या आहेत, पण 6 डिसेंबर आणि त्याच्यानंतर 6 जानेवारी लाईनीत 2 दंगली झाल्या. पहिल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला आणि दंगल करणाऱ्यांना ठार मारलं, मोठी हिंसा झाली त्यावेळेला. दुसऱ्या दंगलीमध्ये जावेद खान त्यावेळेचे गृहराज्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री, नाव विसरलो मी, कर्नाटकातले, ते मुंबईत तळ ठोकून बसले होते आणि मुंबई पोलिसांना आदेश होते दंगली घडवल्या जातील 6 जानेवारीला, पोलिसांनी काही करायचं नाही. पोलिसांचे हात बांधले गेले, पण हिंदू समाज रस्त्यावर उतरला. मुस्लिम समाजाची दुकानं, त्यांच्या प्रॉपर्टी जाळून टाकण्यात आल्या. लक्षात घ्या, 2 दंगलीमध्ये मार खाल्ल्यावर परत मुंबईत दंगल नाही झाली. त्यांच्या लक्षात आलं आता दंगल केली तर हिंदू मार खातो, हिंदू मारतो, म्हणून त्याच्यानंतर 12 मार्चला बॉम्बस्फोट घडवण्यात आले. आता दंगल करण्याची आपली ताकद नाही, हिंदू उभा राहिला. कशातनं उभा राहिला हिंदू? 6 डिसेंबरच्या घटनेतनं हिंदू उभा राहिला. तो पुरुषार्थ जागा झाला. संघाचे त्यावेळचे अधिकारी पूजनीय सुदर्शनजी असं म्हणाले होते की आम्ही इतिहास घडवायचा प्रयत्न केला. त्याच्या आधी प्रयत्न झाले मुस्लिम समाजाबरोबर चर्चा करून की हे 3 स्थानं आम्हाला द्या, बाकीचं सोडून देऊ आपण, पण मानायला तयार नाही. आम्ही इतिहास घडवायचा प्रयत्न केला, पण इतिहास कधी घडवता येत नाही, तो घडतो. 6 डिसेंबरला इतिहास घडला, जे झालं ते चांगलं झालं. जोधपूरमध्ये त्याच्यानंतरच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन होतं. दंड घेऊन संचलन भगव्या ध्वजाला घेऊन जातात. काय झालं? जोधपूर मधल्या मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला की सगळ्या देशातच त्यावेळेला स्फोटक वातावरण होतं, 92-93 दंगली सगळ्या झालेल्या. नाही, यांनी परिस्थिती दंगल सदृश होईल, पोलिसांनी बंदी घातली. काय हिंदू गप म्हटला की गप्प बसतो. याच्यानंतर मोहर्रमचा सण आला आणि जोधपूर मधल्या हिंदूंनी जाऊन पोलीस कमिशनरला सांगितलं, तिकडल्या प्रमुखाला, मोहर्रमचे ताजिये काढायचे नाही. काय होईल? दंगली होती घरी. कोण करणार दंगे? हिंदू करेल. हिंदूला राग येतो? हिंदू असं काही करू शकतो? काय झालं? 93 साली मोहर्रमच्या दिवशी मुस्लिम वस्तीतून भगव्या ध्वजाला घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन पहिलं गेलं. त्याच्या मागे उरबडवत ताजिये निघाले. हा बदल झाला 6 डिसेंबरच्या घटनेने हिंदू समाजाच्या विचारामध्ये. अरेला कारे म्हणायला लागला हिंदू, जी आवश्यकता होती. बघा, 2 पद्धतीने जर आपण इतिहासाचा अभ्यास केला तर आपण मुसलमान समाजाला हाताळलेलं आहे. एक प्रकार आहे गांधी प्रकार आणि दुसरा प्रकार आहे शिवाजी प्रकार. मला सांगायला नको, 6 डिसेंबरला आपल्यातला शिवाजी जागा झाला आणि त्यांनी जे काही घडवलं, त्यांनी ज्यांना ज्यांना जे समजायचं होतं ते समजलं. त्याच्यानंतर आज 2024 पर्यंत आपण बघूया, केंद्रामध्ये हिंदुत्व प्रस्थापित झालं. हे राम जन्मभूमी अभियानाचं यश आहे. राजकीय यश मिळवण्यासाठी हे केलं गेलं का? राजकीय ताकदीमुळे हे शक्य झालं का? हिंदू समाज रस्त्यावर आला. 3.5 लाख हिंदू त्या दिवशी अयोध्येमध्ये होता. ही आपली ताकद होती. देशभरामधून रामाबद्दलची जी आस्था होती ती वर आलेली होती. माझ्या घरातून मला पाठवायला विरोध होता. मी 21 वर्षाचा होतो. माझ्या आजीने ठामपणे उभं राहून सांगितलं होतं, नाही त्याला जाऊ दे. बाकी अख्ख्या घराचा विरोध होता.
स्वाभाविक आहे, कोण पाठवणार? पहिल्या कारसेवेत गोळ्या घातलेल्या होत्या. हा जो देशभरामधला जो हिंदूंच्या मनाचा भक्तीचा ओघ होता, त्याच्यामध्ये तो बाबरी ढाचा कसपटा समान वाहून गेलेला. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर आजचा आपला विषय. बुवांचा पूर्वरंग इथे संपवतो. राम जन्मभूमी अभियान का हे आपल्या पुढे मांडलं. ते कशासाठी हे आता आपण ऐकूया. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे अभियान होतं का? हिंदुत्ववादी केंद्रामध्ये जावं यासाठी हे अभियान होतं का? एवढी रामाची मंदिर आहेत, अजून एक मंदिर बनवून हिंदूंमध्ये काय बदल होणार आहे? साध्वी ऋतंबराजी एक वाक्य म्हणायच्या, तुम्ही फक्त रामाला लोकांपर्यंत घेऊन जा, बाकी राम बघून घेईल काय करायचं. याचा अक्षरशः अनुभव पदोपदी येतो. राम ही काय ताकद आहे ना, हे अभियानाने दाखवून दिलं. माझ्यासारख्या इंजिनियर असलेल्या मुलाला सुद्धा प्रश्न पडला आणि वेळ लागल्यागत मी राम ह्या विषयाचा अभ्यास केला आणि माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा भाग ठरला. काय ताकद आहे राम. असाच त्या काळी रावण नावाचा एक राक्षस होता, ज्यांनी सगळ्यांना त्राही करून सोडलेलं होतं. बघा, विचार करा. रामायण आपण नीट शिकत नाही, नीट बघत नाही आणि मूळ वाल्मिकी रामायण वाचलं तर थक्क होऊन जाऊ आपण. स्वतःच्या सुनेवर बलात्कार करणारा रावण आहे. कुंजिक स्थलेवर कुबेराची सून, स्वतःच्या सावत्र भावाची सून. थांबवू शकला नाही रावण. हजारो स्त्रियांना बंदिवासात टाकलेला आहे त्यांनी. रावणाचा उदो उदो करण्याचा आजचा काळ आहे. तलासरीमध्ये सगळीकडे त्यांना सांगितलं जातं, अर्बन नक्षल त्यांच्याकडनं, की रावण आपला, राम आपला नाही. मधल्या काळात तर असाही प्रकार सांगून झाला, अरे राम भैया, आपण मराठी आहोत, रामाची कशाला पूजा करायची. किती हिंदू समाजात फूट पाडण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जातो. असा दुराचारी रावण. एकनाथ महाराज आपल्या भावार्थ रामायणामध्ये लिहितात, रावणाच्या दरबारी गणेश गाढवे वळी. बुद्धीच्या देवतेला काम काय दिलं? गाढवं सांभाळण्याचं काम दिलंय. पराक्रमी होता. चांगली टाउन प्लॅनिंग असलेली नगरी रावणाने उभी केलेली होती, लंका. संगीताचा ज्ञाता होता. 4 वेद 6 शास्त्र जाणणारा होता. पण अशा रावणाचा निपात करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यायला लागला. आणि हा अवतार कसा आहे हो? रामांच्या आयुष्यात एकही चमत्कार नाही. नराचा नारायण कसा बनतो हे रामांचं जीवन आपल्याला दाखवतं. हे सीता मातेचं जीवन आपल्याला दाखवतं. कुठे सुरुवात आहे? विचार करा. रावणाचा नाश करायचा आहे म्हणून ऋषी मुनी आणि देव समाजांनी एकत्र येऊन जी योजना आखली तिचं नाव आहे रामायण. त्यावेळचा भूगोल लक्षात घ्या. आजच्या हिमालयाच्या वर त्रिविष्टप म्हणजे तिबेट, तिकडे देव समाज राहतोय. आपल्यासारखे 2 हात 2 पाय असलेला तो समाज आहे, प्रगत आहे. त्याच्या खाली मानव समाज राहतोय. आफ्रिकेचा गोंडवना भाग तुटला, तो वाहत 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 आला आणि आजच्या असलेल्या भारत म्हणजे भारत हा गोंडवनामध्ये होता, आपटला, त्यातून हिमालयावर आला, त्याच्या खालचा आपला गोंडवना, त्याचा भारत झाला. मग ह्या हिमालयाचं पाणी वितळून काही नद्या तयार व्हायला लागल्या. त्या भागामध्ये मनुष्य वस्ती होती. त्याच्या खाली दंडकारण्य होतं. त्याच्या खाली वानर समाजाची वस्ती होती. वानर म्हणजे वनचर. रामायणात मूळ कुठेही वानर म्हणजे माकडं असा उल्लेख नाही. वनात राहणारे वनचर. त्याच्या खाली राक्षसांची लंका होती. देव समाज, मानव समाज, दंडकारण्य, वानर संस्कृती आणि राक्षस संस्कृती
असा भूगोल आहे त्या काळातला. रावणाने सगळ्यांना त्रास दिलेला होता, त्याला माणसापासून भय वर मिळालेला आहे त्याला. आणि म्हणून रावणाने काय केलंय, वाली बरोबर तह केलेला आहे आणि आपलं 14,000चं खडं सैन्य वालीच्या किष्किंधेच्या वर म्हणजे आजच्या नाशिकच्या पंचवटीच्या भागात ठेवलेलं आहे. आणि माणूस कोणी खाली येऊ नये मला मारायला म्हणून स्वतःची बहीण शूर्पणखा तिथे सेनापती म्हणून ठेवलेली आहे. एवढी रावणाने योजना करून ठेवलेली आहे. आणि आपल्या कुठलाही अवतार घ्या, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्या असुराला कुठलाही वर असू दे. हिरण्यकश्यपूचं उदाहरण घ्या, दिवसा नाही रात्री नाही, बाहेर नाही आत नाही, माणूस नाही पशु नाही, हा नाही ते नाही, तू म्हणशील त्याच्यातनं उत्तर काढून मी नरसिंह बनून तुला मारेन. आणि ह्याच्यात कुठल्याही वराचा उपमर्द नाहीये, जो आशीर्वाद दिलेला आहे त्याला उपमर्द केलेला नाहीये. आणि म्हणून देवतांनी योजना बनवली, त्या योजनेवर हुकूम 4 मुलांना अयोध्येमध्ये जन्माला घालण्यात आलं. ही निसर्ग निर्मित झालेली मुलं नव्हती. IVF तंत्रज्ञान आज आपण ऐकतो. दशरथ राजाच्या 3 राण्यांना विशिष्ट प्रकारचं पायस देण्यात आलं. ते पायस भक्षण केल्यानंतर त्यांना गर्भ राहिला आणि त्यातून 4 मुलांची अयोध्येमध्ये, शब्द चुकीचे वाटतील, निर्मिती करण्यात आली. ती मुलं 12 वर्षाची झाल्यावर त्या काळातले मिसाईल मॅन अब्दुल कलाम ब्रह्मर्षी विश्वामित्र दशरथाच्या दरबारात आलेले आहेत आणि सांगतायत मला राम आणि लक्ष्मण हवाय राक्षसांच्या नाशासाठी. दशरथ म्हणतो मी येतो, मी इंद्राला अनेक वेळेला मदत केलेली आहे. विश्वामित्र म्हणतात तू नाही, राम आणि लक्ष्मणच हवा. या माध्यमातून त्यांचं शिक्षण मला घडवायचं आहे आणि ही मला देवांची आज्ञा आहे हे विश्वामित्र सांगतायत. अखेर दशरथ राजा मान्य होतो. वाल्मिकी रामायण वाचलं पाहिजे. पहिल्यांदा ते पहिल्या रात्री वनामध्ये घेऊन आल्यावर विश्वामित्र त्याला रामांना रघुकुलाचं वर्णन करतायत, इक्ष्वाकू वंशाचं वर्णन करतायत की रामा तुझी परंपरा केवढी थोर आहे. शब्द स्वप्नी ही दिला तरीही तो ठरो खरा, म्हणून राव रंक हो ही इथे परंपरा. स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजा शब्द देतो विश्वामित्र ऋषींना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं राज्य देतो. चांडाच्या घरी नोकरी करतो, स्वतःच्या मुलासाठी पत्नीकडे पैसे मागतो. ही कर्तव्य कठोरता. शिबी राजा दर मार्च एंडला आपली बॅलन्स शीट नील करायचा, 0. राजाला कर रूपाने संपत्ती मिळते, ती समाजाची आहे. राजाकडे संपत्तीच असता कामा नये. तो एवढा पराक्रमी असला पाहिजे की 1 एप्रिल पासून मी पुन्हा माझी संपत्ती निर्माण करेन. आजचे सॅटेलाइटचे फोटो आणि आजचं विज्ञान हे मान्य करतं की गंगा इज अ मॅन मेड रिव्हर. काय आपल्या पूर्वजांचा पराक्रम आहे. आपण एका नदीला जन्माला घातलेलं आहे. काय कथा आहे भगीरथ राजाची. गंगा प्रसन्न होते आणि म्हणते तू रथ घेऊन पुढे जा, तुझ्या मागून मी वाहत येते, सागरापर्यंत तू जा. हिमालयाचं इकडे तिकडे वितळून फुकट जाणारं पाणी भगीरथ आणि त्यांच्या 4 पिढ्यांनी कॅनलाइज केलं आणि गंगा नावाच्या नदीला आपल्या पूर्वजांनी जन्म दिला. एवढी मोठी गोष्ट आहे. विश्वामित्र रामाना सांगतायत अरे तू अशा वंशात जन्म घेतलाय की दिलीप राजा त्याची गोभक्ती. ब्रिटिशांनी भारताचा अभ्यास करून अनेक गोष्टी केल्या. आपल्या शिक्षणाचं वाटोळं केलं, आपल्या मनामध्ये आपल्याबद्दल कमी दुजाभाव उत्पन्न केला, आपल्या संस्कृतीबद्दल. त्याचबरोबर ह्या देशाची शेती उद्ध्वस्त करायची असेल तर ह्या देशातली गाय कापली गेली पाहिजे. ब्रिटिश आल्यावर आपल्या इकडे गोमांस सुरुवात झाली, गोमांस निर्यात. काय आधार आहे. श्री सुक्तामध्ये काय म्हटलंय, गोमये वसते लक्ष्मी.
या गायीच्या आधारावरच जर शेती चालेल तर देश टिकणार आहे. मी काम करतो त्या विषयात 3 कोटी रुपयाला आपला गीर बैल डेन्मार्क विकत नेता. एक बैल 3 कोटी रुपये. बायोडायव्हर्सिटी आहे ती, जैवविविधता आपल्या देशाची आहे. एवढी किंमत आहे आज. ही गोष्ट सांगतो मी 12 वर्षापूर्वीची. रामा, अशा वंशामध्ये तुझा जन्म झालेला आहे. आणि मग विश्वामित्र त्यानंतर रामाना 52 विशिष्ट प्रकारची अस्त्र शिकवत आहेत. इथे वेदमहर्षी सातवळेकरांचा फोटो आहे. त्यांनी रामायणाचं भाषांतर केलं. त्यात ती 52 अस्त्र लिहिलेली आहेत. वाचलेलं आहे मी त्यांचं रामायण. बला आणि अतिबला या 2 विद्या शिकवतात. बला विद्येमुळे झोपेशिवाय तुम्ही कितीही काळ राहू शकता आणि अतिबला विद्येमुळे तुम्हाला कुठलाही ज्वर ताप येत नाही. योद्ध्याची ही लक्षण आहे. योद्धा झोपता कामा नये. एक झापड आली आणि समोरून गोळी आली, चालणार नाही. बाण आला आणि मला जर आज कणकण आहे, आज मी काही युद्धाला येत नाही, चालणार नाही. आणि अशा शस्त्र अस्त्रांनी सिद्ध असलेल्या रामाला विश्वामित्र त्राटिके पुढे उभा करतायत. रामाना प्रश्न पडतो, ही स्त्री आहे, तिला कसा बाण मारायचा? विश्वामित्र पहिला धडा देतात, जो अधर्माच्या बाजूला असेल तर स्त्री सुद्धा वध्य आहे. रामा, तू बाण सोड. आणि मग त्राटिकेचा रामवध करतात. खरदूषण तिच्या मुलांना मारतात आणि मग विश्वामित्र त्यांना दिलेलं काम पुढे चालवायला न्यायला लागतात. अहल्याश्रमात राम लक्ष्मणाला घेऊन येतात. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये फार स्पष्ट लिहिलेलं आहे, इंद्राने अयोध्येत अहल्येला फसवलेलं नाहीये. म्हणजे इंद्राने फसवलंच आहे, पण अहल्येच्या मनामध्ये सुद्धा इंद्राबद्दल आकर्षण आहे. ती इंद्राला सांगते, गौतम ऋषी स्नानाला गेलेत, लवकर तुझा कार्यभाग उरक आणि पळ इथून. इंद्र पळत असतानाच गौतम ऋषी येतात. त्यांना अंतर्ज्ञानाने कळतं काय झालंय ते. पुढे जे गौतम ऋषी सांगतात ते आजच्या हिंदू समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. किती विचारांची विशालता आपला धर्म, आपलं संस्कृती, आपलं चिंतन आपल्याला शिकवतं. गौतम ऋषी म्हणतात, तुझ्या हातून पाप घडलंय. पतीच्या हातून घडलेल्या पापामध्ये पत्नीचा वाटा नाहीये, पण पत्नीच्या हातून घडलेल्या पापामध्ये पतीचा अर्धा हिस्सा मानलेला आहे. तुम्हाला मोकळीक आहे. त्यामुळे तुझ्या हातून पाप घडलंय, मलाही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. काही कालानी इथे राम येणार आहेत हे गौतम ऋषी सांगतायत, कारण ती योजना आहे. विश्वामित्र काय करणार आहेत ते माहितीये त्यांना. काही काळाने इथे राम येणार आहे, तोपर्यंत तू इथे तपश्चर्या करत राहा. मी हिमालयात तपश्चर्या करायला जातो. राम इथे आल्यावर मी तुझा स्वीकार करीन. ज्या स्त्रीच्या हातून पाप घडलाय तिचा स्वीकार गौतम ऋषींसारखा ज्ञानी पुरुष करतो. लव जिहाद मध्ये फसलेल्या आपल्या मुलींना त्यांचे हिंदू आई वडील आज घरात घेत नाहीत. मुलगी पटव 1.5 लाख, बाईकचे पैसे मिळतात. लग्न कर 3 लाख, पहिलं मूल झालं 1 लाख, दुसरं मूल झालं 1 लाख, सोडून दे अजून 1 लाख. असं रेट कार्ड असतं मशिदीमध्ये. आणि मी उगाच खोटं सांगायचं म्हणून सांगत नाही. 30 वर्ष मी विश्व हिंदू परिषदेचं काम करतोय. अशा पद्धतीने हिंदू मुलींना फसवलं जातं. त्यांचे आई वडील घरात घेत नाहीत. गौतम ऋषी अहल्येचा स्वीकार करतात. राम अहल्येच्या पाया पडले, अहल्या नाही रामांच्या पाया पडले. आणि मग ते पुढे विश्वामित्र त्यांना मिथिलेला घेऊन आलेले. मिथिलेचा जो कुलगुरू आहे शतानंद, हा पहिला प्रश्न विश्वामित्रांना विचारतो, रामाची आणि अहल्येची भेट झाली का हो? कारण अहल्या त्याची आई आहे. हे वाल्मिकी लिहितात, माझी आई रामाना भेटली का हो? कारण त्याच्याही हृदयात ते शल्य आहे. माझी आई तिथे प्रायश्चित्त भोगते. आई मुक्त झाली ना त्यातून. सीता स्वयंवराचा प्रसंग रामायणामध्ये नाही. जनकाची अशी इच्छा आहे, साधारण किती वेळ बोलायचं आहे?
आवडेल तुम्हाला मला माहिती आहे. अर्धा तास चालेल ना, 7 वाजेपर्यंत. जनकाची अशी इच्छा आहे की ज्या धनुष्याला घेऊन माझी मुलगी खेळू शकते, जे उचलायला काही 5, 10, 50, 100 माणसं आणायला लागतात, माझी सीता एकटी त्या धनुष्याला घेऊन खेळू शकते, तर तिचा जो पती आहे तो त्या योग्य तरी असला पाहिजे. आणि म्हणून विश्वामित्र जेव्हा राम लक्ष्मणाला घेऊन मिथिलेमध्ये येतात आणि वर्णन करतात हे अयोध्येचे राजकुमार आहेत आणि त्यांना तुझ्याकडलं ते धनुष्य बघायचं आहे, मग श्रीरामांना ते धनुष्य दिलं जातं. ते वाकवताना प्रत्यंच्या लावतानाच ते तुटतं आणि मग जनकाला कळतं की हा सीतेच्या योग्य आहे. जनकाचा भाऊ हा कुशध्वज, त्याचा भाऊ शिरध्वज. प्रत्येकाला 2 मुली आहेत, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या 4 मुली आणि अयोध्येचे 4 राजकुमार या 4घांचे विवाह होतात आणि सगळेजण अयोध्येला परत येतात. इथून खरी रामायणाची पुढे सुरुवात आहे श्रोते. मंथरा दासी तिला दिलेलं काम करते. आता ती ठरवून करते. धाडीला का राम तिने वनी नाटक आपल्याकडे येऊन गेलंय. कैकईने सुद्धा हे ठरवून केलं का? रामायणात वाल्मिकींनी तसं लिहिलेलं नाहीये. पण दशरथाला हे माहिती आहे अयोध्येत 2 तट आहेत, एक कौसल्येचा तट आहे, कैकईचा तट आहे आणि त्यांच्यात राजकारण चालू आहे. आणि म्हणून जेव्हा भरत त्याच्या आजोळी गांधार आजच्या अफगाणिस्तान मध्ये गेलेला आहे, त्याच वेळेला रामाचा घाईघाईत राज्याभिषेक त्याला उरकून घ्यायचा आहे. दशरथ आठवड्याभरात हा कार्यक्रम ठरवतोय, कारण त्याला माहितीये काय होऊ शकतंय. त्याची मंत्री परिषद, त्याची अमात्य परिषद, या 2 परिषद आहेत, त्यांची मान्यता घेतो दशरथ. राम हा सगळ्या अयोध्यावासियांच्या हृदयात तोपर्यंत पोहोचलेला आहे. स्मित वक्त्रो मितभाषी पूर्वभाषीचे राघवा. रामाचं खूप सुंदर वर्णन आहे वाल्मिकींनी केलेलं. त्यातले हे 3 शब्द आहेत. स्मित वक्त्रो, कायम हसतमुख, मितभाषी, थोडसच बोलणारा, आणि पूर्वभाषीचे राघवा. कोणीतरी मोठा माणूस भेटला, छोटा माणूस भेटला, तो बोलेल ना मी राजकुमार आहे मग मी बोलेन, असं नाही. राम स्वतः पहिल्यांदा बोलायला सुरुवात करतात. ही विनम्रता रामांमध्ये. आणि त्यामुळे अयोध्येची इच्छा आहे रामाने गादीवर बसावं. पण मंथरा दासी तिचं काम करते. कैकईच्या महालात पहाटे रामाना बोलावलं जातं आणि सांगितलं जातं आत्ताच्या आत्ता तुम्हाला 14 वर्षासाठी वनात जायचंय आणि भरताला गादी मिळणार आहे. क्षणभर कल्पना करू शकतो का आपल्याला तिथे ठेवून आपण? श्रीरामांना हा प्रश्न विचारलाय पुढे. ही शक्ती कुठून आली त्या क्षणाला? त्यांचं उत्तर आहे माझ्या पित्याच्या डोळ्यातल्या अश्रूंनी मला ही ताकद दिली. तो हतबल आहे, त्याला काही करता नाही येणार आहे. तो शब्द देऊन बसलेला आहे. आता जे काय करायचं आहे ते मला करायचं आहे. आणि मग श्रीराम वनवासाला जायचा निश्चय निर्णय करतात. रामो द्विर्न भाष्यते. कैकईला राम उच्चारतात. वेगळा विचार राम करत नाही. एकदा तू सांगितलंस ना, बस झालं, मी वनवासाला निघालो. इथे वाल्मिकींनी ज्या 3-4 घटना लिहिल्या आहेत ना, विलक्षण. कुलगुरु वसिष्ठ जे ब्रह्मर्षी पदाला पोचलेले आहेत ते बेभान होतात आणि कैकईला सांगतात रामांची अर्धांगनी या नात्याने सीतेचा राजगादीवर अर्धा अधिकार आहे आणि तिला गादीवर बसवण्याचा अधिकार मला आहे. वनवासाची आज्ञा फक्त रामाना आहे, त्यामुळे तुझा मनोरथ मी पूर्ण करू देणार नाही. पण सीता माता काय म्हणते? जेथे राघव तेथे सीता. विवेकानंद अमेरिकेत जाऊन आपल्या जे त्यांची भाषणं आहेत त्यातलं एक भाषण अमेरिकेतल्या महिलांसमोर केले आणि त्याच्यात ते म्हणतात की भारतातल्या नाही तर जगातल्या सगळ्या स्त्रियांनी सीतेचा आदर्श ठेवला पाहिजे. का? हे वाल्मिकी रामायण वाचल्यावर आपल्याला कळतं. राम इथे सीता मातेला सांगताय की तू वनात येऊ नको, तू महालात वाढलेली आहेस, तुला कष्ट सहन होणार नाही, जमिनीवर झोपायला लागतं. आणि मग ते तिला घाबरवतात. तिथे हिंस्र श्वापद आहेत, राक्षस आहेत,
तुला कोणी खाऊन टाकलं तर, तुला कोणी पळवून नेलं तर, किंवा तू इथेच राहा अयोध्येमध्ये. भारतीय स्त्रीची तेजस्विता काय असते ना, हे इथे सीतामाता दर्शवते. वाल्मिकींचे शब्द आहे, मी फक्त मराठी भाषांतर करतोय आपल्या पुढे. माझ्या पित्याला असं वाटता कामा नये की मी एखाद्या नामर्दाच्या हातात माझी मुलगी दिलीये. तुमच्या खांद्यावर धनुष्य असताना मला कोणी पळवून नेलं तर तुमच्या पुरुषार्थाला अर्थ काय? देशातल्या प्रत्येक कॉलेज कुमारीने आपल्या बॉयफ्रेंड कडून हा आदर्श ठेवला पाहिजे. ह्याच्यासाठी सीता शिकवण्याची गरज आहे. काय जीवन आहे सीता मातेचं. महालात वाढलेली सीता, अयोध्येमध्ये लग्न होऊन आलेली सीता, शिवधनुष्य चालवणारी सीता, पराक्रमी आहे. रामांबरोबर लगेच वनवासाला निघालेली सीता, रावणाच्या बंदिवासामध्ये स्वतःला स्पर्श करू न देणारी सीता माता. हनुमान पुढे येईल कथा भागामध्ये, पण हनुमानांचं वाक्य आहे की तुमच्या पातिव्रत्याच्या जोरावर राम विजयी होणार आहे. अशा पातिव्रत्याच्या परीक्षेसाठी अगदी परीक्षा द्यावी लागणारी सीता माता. रामांच्या गुप्तचरांनी सांगितल्यामुळे, धोब्याचा प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही, रामाचे गुप्तचर सांगतात तुझ्या पत्नीबद्दल शंका आहे लोकांच्या मनात. त्यागल्यावर वनामध्ये पुन्हा एकदा गर्भार स्थितीत असलेली सीता माता. आणि अखेर अयोध्येचे प्रजाजन म्हणतात पुन्हा एकदा आम्हाला अग्निपरीक्षा करून दाखवा, स्त्रीच्या शिलाला काय समजता तुम्ही. आणि म्हणून पुरुषी वृत्तीला चपराक देऊन धरणी मातेच्या उदरात लुप्त होणारी सीता माता, थक्क करणारी मातेची रूप आहे. आणि म्हणून सीता शिकवली गेली पाहिजे. दशरथ राजा स्वतः सांगतोय रामाला, नाही तर गार होईल. दशरथ राजा स्वतः सांगतोय रामाला, सगळी प्रजा तुझ्या बाजूची आहे, तू मला कैदेत टाक. हे लिहिलंय वाल्मिकींनी. पण राम म्हणतात जग चालण्यासाठी जे नियम आहेत तो धर्म, मीच जर तो धर्म तोडला तर यापुढे रघुवंशाचं काय उदाहरण प्रस्थापित करेन मी. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळणार. आणि मग अशा रीतीने सगळ्या अयोध्येचा मोह त्यागून राम वनवासाला निघालेले. इतकं करुणादायी वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. वाल्मिकी लिहितात, आज अयोध्येत वारा वाहत नव्हता, आज अयोध्येत झाडावरच्या कळ्या फुलल्याच नाहीत, आज अयोध्येत गायींना पान्हाच फुटला नाही, कारण आज आमचा राम आम्हाला सोडून चालला. नाही नाही ठीक. आणि मग रात्री खूप प्रजाजन रामांबरोबर वनवासाला निघालेले आहेत, कारण रामाबरोबर एवढं नातं जोडलं गेलेलं आहे. रात्री घोड्याच्या टापा उलट्या करून राम निघून गेलेत, जे शिवाजी महाराजांनी युक्ती वापरलेली आहे. म्हणून रामायण शिकायचं असतं. आणि घोड्याच्या टापा उलट्या, त्यामुळे प्रजेला वाटलं राम त्या दिशेने गेले आणि राम या दिशेने गेलेले होते. आणि मग राम आपल्या वनवासाला निघालेले आहेत. रामानी वनवासात काय करायचं हे सुद्धा ऋषी मुनींनी योजन ठरवलेले आहे. म्हणजे रामायण वाचल्यावर हे कळतं की राम आणि सीतेचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि मग ते जीवन का आपण पुसतो ना हे लक्षात. ते झळाळून निघताय त्यातून, त्यागाची उत्तुंग शिखर दिसतात आपल्याला यातून. एका ऋषींच्या आश्रमातून दुसऱ्या शरभंग ऋषींच्या आश्रमात आले आणि इथे भरत त्यांना भेटायला आलेला. आपण सगळे मुंबईत राहतो आणि मी गिरगावात राहतो.
आपल्यापैकी प्रत्येकाचं कोणी ना कोणीतरी गिरगावात नक्की आहे. आज आमच्या गिरगावचं सगळं रिडेव्हलपमेंट होत आहे, बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत. माझ्या वडिलांचा टायपिंगचा व्यवसाय, आमचा टायपिंग क्लास होता. वाईट गोष्ट आहे, पण छोट्या चाळीतल्या खोलीसाठी भांडणारे सख्खे बहीण भाऊ, त्यांची ॲग्रीमेंट किंवा त्यांचे काय कागदपत्र टायपिंगला वडिलांकडे अनेक वकील घेऊन यायचे. काय शिकतो आपण रामायणातून? मोठ्या भावानी काय केलं पाहिजे ते जेव्हा राम करतात तेव्हा छोटा भाऊ सुद्धा त्यांच्या मागे वनामध्ये येतो. कळताय का आपल्याला? राम कुटुंब टिकवताय. आपला देश, धर्म, राष्ट्र टिकलाय ना, याचं कारण कुटुंब व्यवस्था आहे. आज आपण न्यूक्लियस फॅमिलीत आलोय, उद्ध्वस्त होईल आपला समाज. कुटुंब व्यवस्थेमुळेच टिकलेलो आहोत आपण. राम म्हणतायत अयोध्येची विभागणी झाली तर रघुकुलाची थट्टा होणार आहे. आपण आपली प्रॉपर्टी सहज विभागतो. आपलं काय कर्तृत्व आहे? आपल्या आधीच्यांचं आहे ते. तू काय कमवलंयस की विभागणी करतोयस? मोठ्या भावानी काय केलं पाहिजे हे जेव्हा राम दाखवतात, सगळी प्रलोभनं बाजूला ठेवून राम वनवासाला जातात. भरत सुद्धा त्यांच्या मागे वनवासात येतो, त्यांची विनवणी करतो. राम ऐकत नाहीत. अखेर त्यांच्या पादुका घेऊन भरत अयोध्येत येतो. भरतानी कसं राज्य केलंय हो? तो सुद्धा वल्कल घालूनच राहिलेला आहे 14 वर्ष. तो सुद्धा अयोध्येच्या बाहेर महालात नाही राहिलाय. नंदीग्रामामध्ये, झोपडीमध्ये तो सुद्धा जमिनीवर झोपतोय, कारण माझा भाऊ तिकडे तसा राहतोय. आणि भरत अयोध्येचं राज्य सांभाळतोय रामाच्या नावाने. शरभंग ऋषींच्या आश्रमात राम आले, सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात आले, अगस्ती ऋषींच्या, त्यांच्या बंधूंच्या आश्रमात आले. तिथे अत्री अनसुयेच्या आश्रमात राम सीता आलेले आहेत. आणि उल्लेख आहे वाल्मिकींनी केलेला, माता अनसुयेने सीता मातेला पातिव्रत्याचा उपदेश केला आणि तिला विशिष्ट अंगराग, साडी चोळी आमच्या भाषेत दिले. काय अर्थ आहे हो? काय योजना आहे ऋषी मुनींची? अनसुया माता पातिव्रत्य काय असतं ते सांगते. दत्त जन्माची कथा आहे आपल्याकडे. काय कथांमध्ये विलक्षण अर्थ आहे, आपण विचार नाही करत. नग्न भोजन मागितलंय अनसुयेकडे, काय अर्थ आहे कथेचा? शील भंग करायचा आहे. त्या अनसुया मातेचं चारित्र्यशील एवढं तेजस्वी आहे की ते पुरुष असलेले देव बाळ बनून जातात. ही ताकद आहे स्त्रीची. समजू शकतो ही ताकद आपण? स्त्री जेहाचं जे काही विडंबन आणि टीव्हीवर चालतं, भारत असं स्त्रीकडे बघतो. त्या कथेमध्ये एक दुसरी कथा, उपकथा आहे की एक अशी स्त्री असते, ती पतिव्रता असते, पण तिचा नवरा बहिर्ख्याली असतो, तो वेश्येकडे जात असतो, त्याला नानाविध रोग होतात, तरी सुद्धा इच्छा मरत नाही. तो त्या पत्नीला सांगतो की मला तिच्याकडे घेऊन चल. ती पतिव्रता आपल्या पाठीवर त्याला घेते आणि गणिकेकडे घेऊन जाते. आजच्या काळात तर त्याला थोबडवून काढलं पाहिजे, पण कथा समजून घेऊ, त्यातले आशय समजून घेण्यासारखे आहेत. ती त्या गणिकेकडे त्या माणसाला घेऊन जात असताना त्याचा पाय मुचकुंद ऋषींना लागतो. ते त्याला शाप देतात, तू उद्याचा सूर्य बघणार नाही. ती स्त्री म्हणते, जी पतिव्रत आहे, जर माझं पातिव्रत्य खरं असेल तर उद्या सूर्य उगवणार नाही. सूर्य घाबरतो आणि जातो इंद्राकडे, मी उगवू नाही शकत, मी नष्ट होईन. ही स्त्रीच्या बद्दलची भारतीयांची दृष्टी आहे. अशी माता अनसुया का बरं सीता मातेला उपदेश करत असे? अहो 11 महिने राहायचंय तिला रावणाकडे, आपलं शील जपून. आणि मग त्याच्यात जी सर्वश्रेष्ठ आहे ती सीता माते पुढे आणलेली आहे. वनवासाची 11.5 वर्ष झालेली आहे आणि श्रीराम रामटेक पर्यंत आलेले आहेत, नागपूर पर्यंत.
आता पुढली 2.5 वर्ष इथेच वेळ काढायचा आणि अयोध्येला जायचं. पण ऋषीमुनींनी वेगळं योजलेलं आहे. तिथे अगस्ती ऋषी आलेले. अगस्ती हा पहिला मानव आहे जो विंध्य ओलांडून खाली आलेला आहे, म्हणजे दंडकारण्यात आलेला आहे. त्यांनी ऋषीमुनींचे आश्रम स्थापन केलेले आहेत. त्यांनी तिथे मानव समाज आणलेला आहे. मानव समाज तिथे विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती करतोय रावण वधासाठी. हे सगळं रावणाला कळतंय म्हणून ते ऋषींचे आश्रम रावण उद्ध्वस्त करतोय. रावणाची चूक नाही त्या बाबतीत, पण तो दुराचारी होता, हीच त्याची चूक. अगस्ती ऋषी रामांना सांगतात, रामा तू इथे नाही राहायचं. अरे याहून अतिशय रमणीय जागा आहे पंचवटी नाशिक, तू तिथे जाऊन राहा. आणि अगस्ती रामाला रामटेक वरून पंचवटीमध्ये ओढून आणतात. याचं कारण मी मगाशी सांगितलं, तिथे शूर्पणखा आहे. रावण आणि राम यांच्यातला संघर्ष अपेक्षित आहे, तो घडवला जातो. शूर्पणखेचं नाक कापलं जातंय. ती लंकेला येते, रावणाला सांगायचा प्रयत्न करते, अखेर सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करते. तिला माहिती रावण कशाला बोलतो आणि रावणाला ती खेचून इकडे आणते. रावण मारीच्याकडे जातो आणि सांगतो, तू सुवर्णमृग बन, मला रामाला फसवायचं आहे. राम शब्द ऐकल्याबरोबर मारीच म्हणतो, कुठल्या शत्रूंनी तुला सांगितलं हे? कारण रामाच्या एका बाणाने तो उडून जाऊन पडलेला आहे. राम काय हे त्याने अनुभवलेलं होतं. अखेर सुवर्ण मृगाचं रूप घेतो, रामांना दूर नेतो. हे राम ओरडल्यावर सीता लक्ष्मणाला नाही नाही ते बोलते आणि त्यालाही पाठवून देते. आणि मग लक्ष्मण गेल्यावर रावण येतो. लक्ष्मण रेषा मूळ रामायणात नाही, सीतेला उचलतो आणि आपल्या विमानातून न्यायला लागतो. इथे जटायूचा प्रसंग आहे. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिराचे पुजारी वाना उत्पात गेले आता भागवताचार्य. ते रामायणाचं वर्णन एका वाक्यात करायचे, रामायण म्हणजे स्त्री रक्षण. भारतातल्या एका सीता नावाच्या स्त्रीचं अपहरण, शब्द लक्षात घ्या, शेजारी राष्ट्रातील एक अतिरेकी रावण करतो. तेव्हा या देशाचा युवक राम त्या शेजारी राष्ट्रापर्यंत चालत जातो आणि त्या अतिरेकाचा त्याच्या कुलासकट विच्छेद करतो. हा रामायणाचा अर्थ आहे. काश्मीरमध्ये आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली गेली. आपण महाराष्ट्रात थंड बसून राहिलो. आपण रामायण शिकत नाही. सीता मातेला रावण घेऊन जातो. किष्किंधेच्या आसपास तिला खाली कोणीतरी माणसं दिसतात, वानर दिसतात. ती दागिने टाकते आणि लंकेत अशोक वाटिकेत तिला ठेवलं जातं. जटायू मरेपर्यंत लढलेला आहे. नाशिकला घोटीच्या जवळ भंडारदऱ्याला जाताना टाकेद नावाचं गाव आहे. टाकेदला जटायूचं मंदिर आहे. कधीतरी जाऊन यायला पाहिजे. रामानी स्वतः जटायूला तिथे अग्नी दिलेला आहे. राम पुढे निघाले. दक्षिण दिशेला कोणीतरी नेलंय सीतेला. राम रडताय. वाल्मिकी वर्णन करतात, राम झाडाला हलवून विचारतोय, राम दगडाला विचारतोय, राम हरणाला विचारतोय, माझी सीता कुठे बघितली. अखेर ते पुढे येतात. मग त्यांना शबरी माता भेटते. मातंग ऋषींची ही मानसकन्या. असं वर्णन आहे की शबरी पुष्टिकोर वगैरे नाहीये. शबरी रामांची वाट बघते. शबरी सांगते, मी तुमची वाट बघते, तुम्ही सुग्रीवाला जाऊन भेटा. एवढं सांगून ती स्वतःचं शरीर योगमायेने जाळून घेते. ती फक्त रामानं हे सांगण्यासाठी तिथे थांबलेली आहे. मग तो कबंध राक्षस, त्याला मारल्यावर तोही पुरल्यावर सांगतो, तुम्ही सुग्रीवाला जाऊन भेटा. ही योजना आहे, लिहिलाय वाल्मिकीने. आणि मग राम किष्किंधेपर्यंत, आजच्या कर्नाटक हंपीपर्यंत आलेले आहेत. इथे हनुमंतांची आणि त्यांची भेट आहे. हनुमान कपी वेशामध्ये, म्हाताऱ्या माणसाच्या वेशात सामोरे आले आणि त्यांच्या गप्पा झाल्यावर राम लक्ष्मणाला म्हणताय, इतक्या घनदाट अरण्यामध्ये हा जे बोलतोय, असंदिग्धम अविस्थिरम अव्ययम, याच्या चेहऱ्यावर कुठलाही चुकीचा भाव नाही.
हा फापट पसारा लावून बोलत नाहीये आणि संधी बरोबर बोलतोय, म्हणजे आणि व्याकरण आणि संगीताचा अभ्यास केलेला आहे. हे रामांचे पहिले हनुमंतांबद्दलचे शब्द आहेत. मग हनुमान सुग्रीव आणि रामाचं सख्य करतात, वालीचा वध श्रीराम करतात. वालीचा प्रश्न आहे, तुम्ही मला लपून का मारलं? याच्यावरचं जे उत्तर मूळ रामायणात आहे ते राजकीय उत्तर आहे रामांचं. रामांच्या आयुष्यात 2 प्रश्न हे अनुत्तरित आहेत म्हणण्यापेक्षा त्याचं उत्तर कळण्याची मती आपली नाही असं आपण म्हटलं पाहिजे. कारण कायम त्याच्यात शंका कुशंका येत राहतात. एक, वालीला लपून का मारलं, आणि दुसरं, माता सीतेचा त्याग. हे आपल्या अभ्यासासाठी दिलेले प्रश्न आहेत, लक्षात घ्या. रामांचं उत्तर आहे वालीला, तू शाखामृग आहेस, मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाला शिकार करण्याचा अधिकार आहे, शिकार लपून करायची असते म्हणून मी तुला लपून मारलं. मूळ रामायणात वालीला हे उत्तर पटलेलं आहे आणि तो सांगतो अंगदाला आणि तारेला, आता याच्या पुढे राम सांगतील तसं तुम्ही करा. आणि राम वालीला वचन देत आहेत की सुग्रीवानंतर तुझाच मुलगा या गादीवर बसेल, त्याप्रमाणे नंतर अंगदाचाच राज्याभिषेक किष्किंधेच्या सिंहासनावर झालेला आहे. मग सुग्रीव सगळीकडे सैन्य पाठवतो. वेळ कमी आहे, मी आवर्त सांगतो सगळं. दक्षिण दिशेकडे विशेष पथकाला पाठवलं जातं. जांबवंत, नल, हनुमंत, अंगद आणि सगळे धनुष्कोडी म्हणजे खाली दक्षिणेपर्यंत थांबतात आणि त्यांच्या चर्चा चालू असतात. सीता नाही मिळाली तर सुग्रीव काय आपल्याला जिवंत ठेवणार नाही. आणि मग ते सगळं कसं घडलं ते सांगत असतात. त्याच्यात जटायूचा शब्द ऐकल्यावर, जटायू त्याचा भाऊवर गिधाड, तो बसलेला असतो संपाती, तो खाली येतो. जटायू तुम्हाला कसा माहिती? मग ते त्याला सगळी कथा सांगतात आणि म्हणतात आम्ही सीतेचा शोध घेतोय. आता त्याची दृष्टी आहे, तो म्हणतो मला दिसते इथून सीता. सगळ्या वानरांना हायस वाटतं, चला ती आहे तिकडे हे तरी कळलं. तो राक्षस रावण तिथे तिला घेऊन गेलेला मी बघितलेला आहे. आता पलीकडे कोण जाणार? मग जांबवंत हनुमंतांना आठवण करून देतात, लक्षात घ्या ह्याच्या शक्तीचा उपयोग नंतर करायचा आहे योजनेमध्ये, म्हणून आता त्याला विस्मरणाचा शाप आहे. त्या योजनेप्रमाणे जांबवंत हनुमंताला जाग करतात, बाबा तुझ्यात ताकद आहे, जा उडी मारून. हनुमंत उड्डाण करून पलीकडे येतात. पुरुषाचं चारित्र्य कसं असलं पाहिजे ना, इथे हा एक प्रसंग वाल्मिकी नोंदवत आहे. रात्रीच्या वेळेला मार्जार रूपात, मांजराच्या रूपात हनुमंत लंकेत शिरलेले आहेत आणि या घरातून त्या घरात सीतेचा शोध घेत आहेत. वाल्मिकी वर्णन करतायत, अस्तव्यस्त स्थितीतल्या स्त्रियांना बघत हनुमान एका महालातून दुसऱ्या महालात जात आहेत. रात्रीची वेळ, आजच्या भाषेत बेडरूम मध्ये झाकून बघतायत हनुमान. काही काळांनी त्यांना प्रश्न पडलाय, माझ्या ब्रह्मचर्याचं काय? लगेच त्यांचं उत्तर आहे, इतका वेळ मी अशा स्थितीत स्त्रियांना बघतोय, एकदाही माझ्या मनात पाप आलं नाही, याचा अर्थ मी शुद्ध आहे. हा हनुमान आपण शिकवत नाही म्हणून 6 महिन्याच्या 3 वर्षाच्या मुलीवर आपल्या देशात बलात्कार होता. त्या मुलीला कळतही नाहीये काय. हा हनुमान शिकवला पाहिजे, हे रामायण शिकवलं पाहिजे. अखेर अशोक वाटिकेमध्ये सीतामाता दिसते. असं वर्णन आहे की सीतामातेचा विश्वास बसवा म्हणून अयोध्येच्या भाषेमध्ये रामांच्या पिढ्यांचं वर्णन हनुमान करतात. मग सीतामाता सांगते, कोण आहे तू आधी पुढे ये. मग ते प्रकट होतात, मुद्रिका देतात, तिला आश्वस्त करतात, सांगतात माझ्या स्कंदावर बस, मी घेऊन जातो, कोणात ताकद नाही. सीतामाता म्हणते, मग रामांच्या पुरुषार्थाला अर्थ काय? एकटा माझ्या सुटकेचा प्रश्न नाही, अनेक स्त्रिया बंदित आहेत, त्यांना सोडवलं पाहिजे. अखेर ज्याच्याशी लढायचा आहे तो कसा आहे बघितला तर पाहिजे. आणि म्हणून स्वतःला अटक करून घेतात. रावणाच्या 2 मुलांना, 3 सेनापतींना ठार मारतात हनुमान आणि लंकेमध्ये रावणाच्या दरबारात जाऊन त्याला बघतात. बघितल्यावर पहिलं हनुमंतांचं वाक्य वाल्मिकी लिहितात, हा जगावर राज्य करण्याच्या क्षमतेचा आहे रावण. अखेर ते सांगतात, तू सीतामातेला सोड. रावण शेपटीला आग लावतो, अख्खी लंका जाळून हनुमंत विभीषणाला फोडून या तीरावर येतात.
आम्ही कीर्तनात गमतीत म्हणतो, दुसऱ्या दिवशी राक्षसांच्या बायका आपल्या नवऱ्यांना झोडपत होत्या. एक वानर इकडे आला तर एवढी स्थिती, सगळी वानर सेना आली तर काय होईल लंकेचं. लक्षात ठेवा, हनुमान रावण विरुद्ध लंका हा विषय उत्पन्न करून येतात. तुझ्या एकट्याच्या चुकीमुळे लंका जाळली गेली, आम्ही का सहन करायचं तुझ्या एकट्याच्या चुकीमुळे. सगळं सैन्य घेऊन सुग्रीव राम दक्षिण तीरावर आलेले आहेत. समुद्र हटायला तयार नाही. अखेर श्रीराम बाण लावतात. पराक्रम दाखवल्याशिवाय कोणी सरळ येत नाही. भयभीन हुईन प्रीत. समुद्र सांगतो सेतू बांधा. वाल्मिकी रामायणात वर्णन आहे, मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने झाडं उपटून पाण्यात टाकण्यात आली आणि मोठमोठ्या यंत्रांनी शिळा कापून त्याच्यामध्ये बसवण्यात आल्या. अशा तरत्या पुलावरनं राम सेतू निर्माण केला गेलेला आहे. पद्मावत पिक्चर आपण बघितला होता, राणी पद्मिनीजीचा. जोहर आपण ऐकतो, महाराष्ट्राला जोहर फार माहिती नाही, सती माहिती आपल्याला. राजपूत स्त्रियांच्या त्या हिरा खायच्या, विष प्यायच्या की आपण बर्बाद होऊ नये, त्या मुसलमानांच्या हातात लागू नये. मेलेल्या शरीरावर पण हे नीच बलात्कार करायचे, म्हणून माझं शरीर सुद्धा त्यांना मिळता कामा नये म्हणून ते जाळून टाकायचं. म्हणून तो जोहर, ज्या महाराणी पद्मिनीचा जोहर आपण ऐकतो, ती श्रीलंकेची राजकन्या 1500च्या सुमारास ह्याच रामसेतूवरून तिची वरात चालत आलेली आहे भारतामध्ये. आणि हा रामसेतू रामच काल्पनिक आहे असं केंद्रातल्या मनमोहन सिंग सरकारने कोर्टात लिहून दिलेलं होतं. राम खरा नाहीच आहे, रामसेतू त्यामुळे काल्पनिक आहे, तो तोडून टाकावा. मोठं आंदोलन आपल्याला करायला लागलं. ही आपली थट्टा आहे हिंदूंची. आणि रामसेतू वाचवला गेला. रामसेतू बांधला गेला. रामसेतूवर मी चालत जाऊन आलेलो आहे, धनुष्कोडीला जाऊन आलेलो आहे. एवढं पाणी आहे, आपणही चालत जाऊ शकता. उथळ आहे तिकडे, पारची सामुद्रधुनी आहे ती, मध्ये बेट आहेत, मध्ये पाणी आहे. चालत आजही आपण जाऊ शकतो. सगळं सैन्य पलीकडे आलेलं आहे. राम रावण युद्धाला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 80 का 84 दिवस ते युद्ध चाललेलं आहे. आणि मग जगात ज्याला उपमा नाही असं राम रावण युद्ध झालं. त्याच्या आधी इंद्रजित मारला गेला, त्याच्या आधी कुंभकर्ण नावाचा एक अजस्त्र रोबोट मारला गेला. आणि अखेर अगस्ती ऋषींनी दिलेल्या विशेष बाणांनी आदल्या दिवशी अगस्ती आणून देतात, रामाने रावणाचा नाश केला, वध केला. त्याला अग्नी कोणी द्यायचा? विभीषण म्हणाला मी नाही देणार. इथे श्रीरामांचं रामायणातलं वाक्य सुभाषित म्हणून आपण वापरतो, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गात गरीयसी. माझी मातृभूमी मला प्रिय आहे. सावरकर काय म्हणतात, प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी त्याही. बघा राम येतो, रक्तात आहे आपल्यात. पुष्पक विमानातून सगळे परत येण्याच्या आधी कोण ही सीतामाता जिच्यासाठी आपण लढलो, हे वानरांमध्ये कुतूहल आहे. रामांची आज्ञा आहे, सालंकृत करून मातेचं सगळ्यांना दर्शन होऊ दे. हिंदू संस्कृतीत पदर महिलांना मागे ठेवलं काही नाहीये. सीता मातेचं सगळे वानर दर्शन घेतात. आणि इथे श्रीरामांचे शब्द आहे, परपुरुषाकडे राहिलेल्या स्त्रीचा कुठलाही चांगला पुरुष स्वीकार करू शकत नाही. तुझे माझे संबंध संपले, तू मुक्त आहेस. तू विभीषणाकडे जा, तू सुग्रीवाकडे जा, तुझी तू मुक्त आहेस, तुझा माझा संबंध संपला. गदिमांचं काय अप्रतिम काव्य. हे तुझ्यासाठी, हे तुझ्यामुळे गे झाले, तुझ्यासाठी नाही केले मी कलंक माझे धुतले. सखी सरले दोघा मधले नाते, लीनते चारुते सीते. अखेर अग्नी साक्ष होते, अग्नी परीक्षा होते. अग्नी नारायण प्रकट होऊन सांगतात रामा सीता शुद्ध आहे. तेव्हा राम उच्चारतात, हे मला माहिती होतं, उगाच लोकांनी कंड्या पिकू नयेत म्हणून मी हे साहस सीतेला करायला लावलं. सगळे अयोध्येत परत येतात. अयोध्येच्या आधी शरभंग ऋषींच्या आश्रमात विमान उतरून हनुमंताला हनुमंतला पुढे पाठवतात राम आणि सांगतात, भरताला जाऊन सांग मी आलोय.
आणि मी आलो म्हटल्यावर चेहऱ्यावर जर आठी आली, अरे 14 वर्ष मी राज्य चालवलंय, हा कोण आता आला, तर मला परत येऊन सांग, मी आयुष्यभर वनवासात राहायला तयार आहे. हे भावांचं प्रेम आहे. पण भरताची काय स्थिती आहे? भरत डोळ्यात पाणी आणून रामाना सामोरा जातोय वल्कलांमध्ये आणि सांगतोय, दादा तू सोडून गेलास त्यावेळच्या पेक्षा दसपट खजिन्याने समृद्ध असलेली अयोध्या आज मी तुला समर्पित करतोय. 10 पट खजिना वाढलेला आहे अयोध्येचा. असंच राज्य कसं तरी केलेलं नाहीये, सांभाळायचंय मला 14 वर्ष म्हणून. राम राज्याला सुरुवात झालेली आहे. जिथे कधी दुष्काळ पडत नाही, जिथे कधी रोगराई नाही, जिथे कधी पित्याच्या आधी पुत्र मरत नाही. वर्णन आहेत रामराज्याची. रामांचे गुप्त हे रामाना येऊन सांगतात, राजा तुझ्याबद्दल प्रजेच्या मनामध्ये आदर आहे, पण तुझ्या पत्नीबद्दल शंका आहे. परपुरुषाकडे राहिलेल्या पत्नीचा तू राणी म्हणून स्वीकार केलेला आहेस. ही जनरीत बनेल, यथा राजा तथा प्रजा या न्यायाने. रामांची मंत्रिसभा आणि अमात्य सभा रामाना हा निर्णय घेते की तुला पत्नीचा त्याग केला पाहिजे. गर्भवती असलेल्या सीतेमातेला राम वनात सोडण्याची लक्ष्मणाला आज्ञा करतात. सीतामाता सांगते, मी जीवही देऊ शकत नाही हो, रघुकुलाचे वंश माझ्या उदरात वाढताय. नवांकुशाचा हलवी पाळणा रणी वाल्मिकी मुनी दैव जाणिले कोणी. बरोबर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सोडलेलं सीतामाते. त्यांना कल्पना आहे, नवकुश मोठे होतात, राज्यसभेत रामायणाचं गायन करतात आणि पुन्हा एकदा सीतामातेला तिथे आणलं जातं. आमच्यासाठी अग्नी परीक्षा परत करा. आम्ही बघितली नाही, लंकेत वानरांनी पाहिली. स्त्रीचं शील काय समजतात. आणि म्हणून सीतामाता आपल्या पुरुषांना धडा देऊन जाते, स्वतःला धरणीच्या उदरात जाते, घेऊन जाते. कुलकर्णी म्हणून खूप रामायणाचे मोठे अभ्यासक होऊन गेले, पश्चिम विदर्भातले. त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं की रामायणाची सुरुवात क्रौंच पक्षाला, नराला बाण लागतो आणि मादी चित्कार करते, आणि रामायणाचा अंत सीतामाते धरणीच्या उदरात जाते आणि राम आयुष्यभर चित्कारत राहिले. माझी आजी गमतीत म्हणायची, राम ज्यांना आवडतो ना त्यांच्या आयुष्याला दुःख येतं नेहमी. किती कठीण जीवन जगलेत हे लोक. त्याग काय असतो, भावाभावांचं नातं काय असतं, परिवार ही संकल्पना काय, मुनिजनांचा आदर करायचा म्हणजे काय, स्त्री रक्षण म्हणजे काय, कर्तव्य कठोरता म्हणजे काय. म्हणजे बऱ्याच वेळा अनेक स्त्रियांचा रोष असतो की रामाने सीतेचा त्याग का केला, अशा स्थितीत केला. स्वाभाविक आहे, वाटणारच. सद्गुरूंचे जे युट्यूबवरचे व्हिडिओ आहेत त्यात एक तरुण मुलगी त्यांना प्रश्न विचारते की सीतेची चुकी नसताना रामाने त्याग केला, राम वाईट आहे. ते तिला प्रश्न विचारतात, असं आहे, तुला कोणी पळून नेलं तर तुला कुठला नवरा आवडेल? नेले जाऊ दे, मी दुसरं लग्न करतो तो आवडेल, की तुझ्यासाठी 3000 किलोमीटर चालत येऊन युद्ध करून त्या पळवून नेणाऱ्याला मारणाऱ्याला नवरा तुला आवडेल? राम चालत गेले हो तिच्यासाठी. आणि रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर जेव्हा यज्ञ होतो, अश्वमेध, अभिषेके पत्नी वामतः असं आपल्याकडे म्हटलंय, डाव्या बाजूला पत्नी बसते, त्याशिवाय यज्ञ पुरा होत नाही. कुलगुरू वसिष्ठ सांगतात, राजा पत्नी पाहिजे, तू दुसरं लग्न कर. राम लग्न करत नाही दुसरं. तिथे उत्तर आहे वाल्मिकींनी रामांच्या मुखामध्ये लिहिलेलं, राजा रामाने राणी सीतेचा त्याग केलाय, पती रामाने पत्नी सीतेचा त्याग केलेला नाही. मानवी नात्याची किती विलक्षणता रामायण आपल्याला शिकवतं. राम 14 वर्षानंतर परत आले. भरत आणि शत्रुघ्न त्यांना भेटायला गेले. आपण ऐकतो का भरताची मुलं धावत आली, काका आले, काका आले. जे नियम रामाला आहेत वनवासाचे, शरीर संबंध नाही,
तेच नियम भरत शत्रुघ्नांनी इथे पाळलेले आहेत. हे नाती पाळणं, ही कुटुंब व्यवस्था आहे, ही अपेक्षा आहे कुटुंबाची. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी हे आंदोलन नाहीये. आपल्या हृदयातला राम जागा करण्यासाठी हे अभियान आहे. हे सोपं नाहीये, हे कठीण आहे. पण तो रामच नव्हता हो आपल्या समोर. तो आज उभा राहिलाय तिकडे, जगाला वेड लावतोय. रोज 2 लाख लोक जात आहेत. आजपर्यंत 1.5 कोटी लोक येऊन गेले अयोध्येमध्ये. व्यवस्था नाहीयेत आज अयोध्येत, तरी लोक जात आहेत. हे राष्ट्र मंदिर उभवण्याचं काम तुम्हाला मला करायचं. पुढल्या पिढीपर्यंत राम न्यायचा असेल तो असा भव्य दिव्य स्वरूपातच जायला पाहिजे. म्हणून अयोध्येतलं ते भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे. काय लोकांचा विश्वास आहे. आपण 1400 कोटी रुपये खर्च सांगितला होता. जेव्हा निधी संग्रहण केलं 6000 कोटी रुपये लोकांनी दिले. चौपट रक्कम लोकांनी दिली आपल्याला. इतका विश्वास आहे आपल्यावर. हे मंदिर तिथे कुठल्याही एकादशण्या होणार नाहीये. पूर्णपणे सामाजिक पद्धतीचं मंदिर असेल. रामायणावर देशात संशोधन होईल. प्रत्येक जिल्ह्यात या मंदिराची काहीतरी शाखा असेल. रामांची जीवनमूल्य, रामांचे गुण, गुणसमुच्चय राम असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. त्या गुणांचा आदर्श भारतीय जनमानसात पुन्हा प्रस्थापित व्हावा यासाठी या मंदिराच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हे तुम्हा मला पुढलं करायचं आहे. मगाच्या ज्या गिरगावच्या भाषणाचा वजे साहेबांनी उल्लेख केला, ते भाषण करून मी खाली उतरताना सहज माझ्या डोक्यात आलं की अरे जे झालं आता झालं. मंदिर उद्या उभं राहिलं. आता झाल्यावर बोलण्याची गरज नाहीये. आता पुढे काय करायचंय त्याच्यावर खरं बोललं पाहिजे. आणि त्यामुळे जो गेल्या 1000 वर्षाची अवनती आपल्या मूल्यांची झालेली आहे, आपल्या विचारांची आपण करून घेतलेली आहे, ठामपणे उभं राहून पुन्हा एकदा आपल्या विचारांकडे जाण्याची गरज आहे. भगवान रामचंद्र अयोध्येत स्थानापन्न झालेत. ते आपल्याला ही शक्ती बुद्धी तेच देतात. हीच आपली कल्पना आहे. एवढंच सांगून रजा घेतो. जय साहेबांनी आता सुंदर आपल्याला बोधक अशी माहिती दिली आहे. परंतु ते जे काय सध्या काम करत आहेत सामाजिक कार्य, त्याच्याबद्दल तुम्ही 5 मिनिटं बोलावं. नाही, जास्त नाही. तलासरीला विश्व हिंदू परिषदेचा वनवासी मुलांचा प्रकल्प आहे. आपल्याकडे 150 मुलं मुली राहतात. 1967 साली हा प्रकल्प सुरू झाला. 64 साली मुंबईत विश्व हिंदू परिषदेची पवईला स्थापना झाली. आणि त्यावेळेला असं आवाहन केलं गेलं की ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा आहेत, हॉस्टेल आहेत, हॉस्पिटल आहेत, आपण पण केलं पाहिजे तर धर्मांतरण थांबेल. आणि म्हणून सगळ्यात जास्त धर्मांतरण कुठे असा देशभरात अभ्यास केला गेला आणि पहिला प्रकल्प तलासरीत सुरू केला गेला, जिथे कम्युनिस्टांची ताकद होती आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांचं जुनं काम होतं. आज आपल्याकडे 650 मुलांची शाळा आहे. 150 मुलं मुली राहतात. 150 गायींची गोशाळा आहे. ही गोशाळा दूध हा प्रॉडक्ट इथे नाही, सगळ्या भाकड गायी त्यांची सेवा करण्यासाठी ही गोशाळा आहे इकडे. असे देशभरामध्ये असंख्य प्रकल्प संघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याणाश्रम या माध्यमातून चालतात. प्रामुख्याने आर्थिक मदत ही समाजाकडनं होते, पण आज आर्थिक मदत ही जास्त गरजेची नाहीये. सुदैवाने हिंदू समाज एवढा दानशूर आहे. मी मगाशी सांगितलं, रामासाठी आपण 1400 कोटी मागितले, 6000 कोटी लोकांनी 4 पट पैसे दिले. त्यामुळे आर्थिक मदत ही आहेच आवश्यकता. तुम्ही ती देऊ शकता, अन्य प्रकल्पांनाही देऊ शकता. जर आपण वेळ देऊ शकला, मला कल्पना आहे आपण सगळे ज्येष्ठ आहात, प्रवासाची अडचण असेल, पण तलासरी लांब आहे इथून, म्हणजे 100-125 किलोमीटर आहे, प्रवास आहे 4-5 तासाचा. तेवढं सोपं नाही त्या याच्यामध्ये. पण मी एवढंच आवाहन आज करू शकेन, म्हणजे तलासरी प्रकल्पाला आर्थिक मदत करू शकता आणि काही थोडीच घेतलेली असते आपण आपल्याकडे त्या याच्यात, पण राष्ट्र मंदिर करण्याचं काम मात्र आपण सगळे करू शकतो.
आपली नातवंड, आपली मुलं यांच्यापर्यंत राम नेला पाहिजे, मुलींपर्यंत सीता नेली पाहिजे. गंभीर समस्या पुढे उत्पन्न होणार आहे. देशामध्ये आपण बलुतेदार सिस्टीम पुन्हा आणण्याचा संघ माध्यमातून प्रयत्न करतोय. कारण आपली मुलं त्या नोकऱ्या करायला लाजतात, ती कामं करायला लाजतात, शेती करायला लाज वाटते, सुतारकाम करायला लाज वाटते आणि इथे सगळे मग परधर्मीय येतात. लक्षात घ्या, पुढल्या 8-10 वर्षात आपण प्रयत्नपूर्वक हे चित्र उलट करू, नक्की करू. आणि मग जे हजारो जण परधर्मीय बेकार होतील, देशामध्ये अंतर्गत सुरक्षेचा नक्की प्रश्न निर्माण होईल. हिंदू युवक कणखरपणे पराक्रमी तरुण आपले तयार झालेच पाहिजे. त्याच्यासाठी राम आणि हनुमान हाच आदर्श आपल्याला ठेवला पाहिजे. लाठी काठी चालवता यायलाच पाहिजे. कुठली परिस्थिती साधी असणार नाहीये, आपलं राज्य असलं तरी सुद्धा. त्यामुळे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर याच्यात मी काय माझ्या परिसरात करू शकतो हा विचार जरूर आपण केला पाहिजे. जी आपली शक्ती, आपली बुद्धी, आपली युक्ती असेल त्याप्रमाणे. आजीच्या गोष्टी, आजोबांच्या गोष्टी हा जो संपलेला विषय तो पुन्हा सुरू करायला लागेल. तुमच्याकडे मोबाईल आहे, रोज मोबाईलवरनं 15 मिनिटं गोष्टी सांगणारे आजोबा मला माहिती आहे. आणि ते नातवंडांना रोज गोष्टी सांगतात. दूर राहतो आपण, पर्याय नाही त्याला. नोकऱ्या आहेत, लाईफस्टाईल बदललेली आहे, जे आहे त्याच्यातनं मार्ग आपल्याला काढायचे असतात. पण आपली संस्कृती, आपली मूल्य टिकवायची असतील. जे काय कॉन्व्हेंट मधल्या मुलींनी संभाजी महाराजांवर भाषण झाल्यावर मला येऊन ती नंतर म्हणाली होती, बट ही जॉईंट मोगल एम्परर नो. या संभाजी महाराजांची कातडी सोडली गेली, डोळे काढले गेले, नख खेचून काढली, तरी त्यांनी धर्म सोडला नाही. त्याच्याबद्दल आपली एक हिंदू शाळेतली मुलगी असं म्हणते, ते मुलांना जाऊन मिळाला. ही गंभीर समस्या आहे. त्याला आपणच उत्तर दिलं पाहिजे. आपणच आपल्या कथा, आपला इतिहास योग्य पद्धतीने आपल्या कुटुंबात समजावला पाहिजे. ही मूल्य आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो राम आपल्यातला जागा करावा, ती सीता आपल्यातली जागी केली पाहिजे. बाकी अनेक प्रकल्प चालतात, आपण मदत करतच असाल तशी करत राहा, एवढीच आपल्याला विनंती आहे. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मी काम करतो. ती रेग्युलर सैनिकी शिक्षण देणारी नाशिकला शाळा आहे. मोठा कॅम्पस आहे, 165 एकराचा. 10,000 मुलं आपल्या कॅम्पसमध्ये शिकतात. 5 इंग्रजी, मराठी, CBSE, मुलींची सैनिकी शाळा, मुलांची सैनिकी शाळा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट, अशा अनेक संस्था तिकडे आहेत. नागपूरला शाळा आहे. अरुणाचलमध्ये आपण नॉर्थ ईस्टमध्ये काम करतो. त्या संस्थेचा सहकार्यवाह म्हणून मी थोडंसं काम करतो. धन्यवाद. जय श्रीराम. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. आपल्याला खरं तर रामायण किंवा रामाच्या ह्या कथा काही नवीन नाही आहे. पण ज्या तऱ्हेने आज बर्वे साहेबांनी जे सांगितलं त्याने थोडं हल्लं राममध्ये. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज सत्ययुगातला राम आज कलियुगात कसे गरजेचा धर्म व संरक्षणासाठी कसं काय हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे. त्या तऱ्हेने मुसलमानचं जवानांचं धार्मिक भावना पसरवण्याचं किंवा धार्मिक त्यांचं तेज किंवा धार्मिकता त्यांच्या मुलात रुजवायचं काम चाललेलं आहे. त्यापुढे आपल्या हिंदूंचं काहीही नाही, झिरो. तर त्याबद्दल मी बर्वे सरांना हे विचारेन की नक्की मग हे सगळं तलासरीचं वगैरे हे कार्यक्रम सगळं ठीक आहे, पण भावा तेवढा प्रचार जो होत नाही आणि जर तो अतिशय स्लो, अतिशय सूक्ष्म गतीने पुढे जातो तर हिंदू धर्माला काय होणार. ज्या तऱ्हेने ह्यांचं धर्मभावना, ह्यांच्या मुलगा जेव्हा बोलायला लागतो तर त्याच्या पहिले शब्द असतात अल्लाहू अकबर किंवा काय ते जे काय त्याच्या उच्चार ते त्याला पाठ येतात आणि त्यानंतर मग त्याला धर्मभावना भडकवली जाते, त्याचं दुजवली जाते आणि तो कट्टर धर्माभिमानी होतो. तर त्यापुढे हिंदूचे चालले ते काय आणि तितकं दुखवले असो. हा विषय खूप फार बरोबर आहे.
मी कोणा बोलायचं असं कुठे अजून मी विशेष वंदेला विनंती करतो की त्याने आभार पोहोचण्यासाठी. नमस्कार. हे खूप मोठं काम दिलंय माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं. आता आभार तरी कसे मानावे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर आपण त्यावेळेला जेव्हा राम मंदिर सगळ्या कथा आपण पेपरामध्ये फक्त वाचत होतो, पण हे स्वतः कारसेवक असल्यामुळे आपल्याला अक्षरशः आखोदेखा हाल पूर्ण कॉमेंट्री आपल्याला मिळाली. ऐकताना आपल्याला अक्षरशः गुजबम म्हणजे रोमांच उभं राहिल्यासारखं झालं. आपण सुद्धा ते डोळ्यासमोर आपण आणू शकत होतो की काय झालं असेल तिकडे. त्यामध्ये खरोखरच एक अतिशय प्रभावी असं वक्तव्य झालं त्यांचं. तसंच पूर्ण वाल्मिकी रामायण आपल्याला ऐकायला मिळालं. आता मी गेल्या महिन्यातच धनश्री लेलेंकडनं हे ऐकलं होतं आणि माझं हे परत रिव्हिजन झाली म्हटलं तरी झाले. पण खरोखर आता अशी वेळ आलेली आहे की आपल्या प्रत्येकांमधला राम जागृत व्हायलाच हवंय. आणि ही जाणीव करून दिल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ येऊन इथे आपल्याला खूप छान उद्बोधक असं काही हे केल्याबद्दल मी श्री बर्वे यांचं आभार मानते. आपण खूप त्याला छान प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं तसं आपल्यातला रामही कायम जागृत ठेवावा एवढं बोलत